क्वालिटी अँड मॅनेजमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन, त्याला आपण शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि व्यवस्थापन या पेपर विषयी आपण त्याच्यामध्ये आपण गुणवत्तापूर्ण आपलं व्यवस्थापन ऍज अ टीचर म्हणून कशा प्रकारे असणार आहे त्याच्याबद्दल आपण मानवी आणि भौतिक जे काही घटक आहेत शालेय परिसरातील त्याचा आपण अभ्यास करून आपण शालेय गुणवत्ता जी आहे ती त्या ठिकाणी वाढवण्यासाठी ऍज अ टीचर म्हणून प्रयत्न करणार आहोत. तर मॅनेजमेंट पेपर आपण शिकवतोय आणि यामध्ये आपण आपल्या वेळेला फार महत्व देणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षकाने प्रत्येक गोष्ट जी आहे ती वेळेवर करणं गरजेचं आहे. हे आपलं पहिलं एम या पेपरचं असणं गरजेचं आहे. आता या पेपरमध्ये आपण मागे मी तुम्हाला सिलेबस सांगितलेलाच आहे. त्याच्यामध्ये जे पर्पल कलर या ठिकाणी मी केलेला आहे, रोल अँड क्वालिटीज ऑफ ह्युमन रिसोर्सेस, टीचर, सुपरवायझर, हेडमास्टर्स आणि पॅरेंट्स हा भाग आपण अगोदर शिकणार आहोत. कारण आपण सध्याची परिस्थिती बघितली सगळे ताण तणावामध्ये आहे आणि म्हणून हा घटक जो आहे तो मी शिकवण्यासाठी निवडलेला आहे. कारण हा घटक जरी तुम्हाला सोपा वाटला तरी याचं महत्व खूपच आहे. ऍज अ टीचर म्हणून अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी हे सगळे गुण अवगत करायचे आणि मग शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करायचं असतं आणि म्हणून आपण रोल ऑफ टीचर, सुपरवायझर, हेडमास्टर्स आणि पॅरेंट्स याच्या क्वालिटीज, ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटी याच्याविषयी आपण माहिती बघणार आहोत. आता याच्यामध्ये रोल ऑफ क्वालिटीज अँड हे याच्यामध्ये पहिलं जे आहे ते आपण शिक्षकाविषयी माहिती बघणार आहोत. आता शिक्षक, तर शिक्षकाचं महत्व खूपच आहे की तुम्ही म्हणाल की मॅडम शिक्षकाचं या ठिकाणी रोल आणि क्वालिटीज तुम्ही निम्मे शिक्षक आहात आणि तुम्हाला त्या सगळ्या माहिती आहेत. परंतु आजची सध्याची परिस्थिती आपण बघितली, आपण वर्तमानपत्र जर तुम्ही वाचलं किंवा तुम्ही टीव्ही मध्ये काही गोष्टी पाहिल्या तर अजूनही काही शिक्षक जे आहेत त्यांच्यामध्ये योग्य प्रकारच्या क्वालिटी डेव्हलप झालेल्या नाहीयेत आणि त्याचबरोबर त्यांचा रोल त्यांना माहिती नाहीये. फक्त ते प्रशिक्षण घेतात आणि त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा ते प्रयत्न करत नसतात आणि म्हणून शिक्षकाचं महत्व आपल्याला माहिती असणं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्यामध्ये सगळ्या क्वालिटीज डेव्हलप केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये दोन चित्र मी तुमच्या समोर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं जे चित्र आहे ते आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांचं आहे आणि त्यांच्या समोर जो आहे तो ओमानचा राजा आहे आणि दुसरं चित्र जे आहे ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत, ते सध्याचे आजी राष्ट्रपती आहेत. आणि याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं, कारण हे दोन चित्र मागच्या 2 आठवड्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवर दिसत होते, तर तुम्ही व्हॉट्सअपवर बाकीची माहिती बघत असता, पण ऍज अ टीचर म्हणून काय काय या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळतं, प्रत्येकाचं महत्व काय एज्युकेशन मध्ये हे त्या ठिकाणी बघणं महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे की टीचर मध्ये कोणत्या क्वालिटीज असणं गरजेचं आहे आणि त्या दोघांचं जर तुम्ही पिक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिलं जे आहे की जेव्हा राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा जे आहेत ते ज्या ओमानला त्या ओमानच्या भेटीसाठी गेले तर त्या ठिकाणी तिथला जो राजा होता तो प्रत्यक्ष त्यांना विमानाच्या तिथं न्यायला आला आणि त्यांनी सगळे प्रोटोकॉल जे आहेत ते पाळले नाहीत. ते वरती विमानात गेले, त्यांनी डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांचं त्या ठिकाणी वरती जाऊन वेलकम केलं, त्यांना आदराने विमानाच्या खाली आणलं आणि सगळ्या सुरक्षा रक्षकांना बाजूला करून स्वतः ड्रायव्हिंग करून त्या ठिकाणी त्यांनी नेलं. मग त्यावेळी त्यांचे जे सगळे लोक होते देशातले ते म्हटले तुम्ही असे प्रोटोकॉल राजा असताना कसे काय तोडले. त्यावेळी त्यांनी सांगितलं की डॉक्टर शंकर दयाळ शर्मा जे आहेत ते मला पुण्यात जेव्हा मी शिकत होतो महाविद्यालयात त्यावेळी ते माझे टीचर होते आणि म्हणून मी शिष्य म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आदर केलेला आहे. दुसरं जे आहे ते आजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महामहिम रामनाथ कोविंद हे जेव्हा आपल्या गावी गेले त्यावेळी त्यांना त्यांच्या शाळेची, त्यांच्या कॉलेजची आठवण आली आणि त्यावेळी त्यांच्या सगळ्या शिष्यांनी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. ज्यावेळी महामहिम रामनाथ कोविंद जे आहेत ते शाळेमध्ये समारंभाला गेले तर त्यांनी पाहिलं ते डायसवर होते आणि त्यांच्या समोर त्यांचे गुरु खाली बसलेले होते आणि त्यावेळी त्यांनी डायसवरून खाली येऊन त्यांचा नमस्कार केला, त्यांचा सत्कार केला. हे दोन चित्र मी याच्यासाठी तुमच्या समोर ठेवलेले आहेत की आजही आपण आपलं शिक्षक आणि विद्यार्थी किंवा शिष्य याचं नातं जे आहे हे त्या शिक्षकाच्या गुणावरून कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासारखं असतं आणि म्हणून तसे शिक्षक आपल्याला या ठिकाणी बनायचं आहे. दुसरं जे आहे की आत्ता परवा 10वीचं ही उदाहरण मी याच्यासाठी देते की या सगळ्या क्वालिटीज तुम्हाला पुढे जाऊन डेव्हलप करायच्या आहेत. दुसरं जे उदाहरण आहे की परवा तुम्ही 10वीचा निकाल लागला, त्याच्यामध्ये 2 बातम्या आपल्याला बघायला मिळाल्या. एक म्हणजे
10वीच्या निकालात चांगले मार्क्स मिळाले म्हणून एक विद्यार्थिनी जी आहे तिला खूप आनंद झाला, आणि दुसरं जे आहे एक विद्यार्थिनी त्या ठिकाणी 10वीच्या मध्ये नापास झाली म्हणून आत्महत्या केली। या दोघांचं कुठंतरी नातं जे आहे हे शिक्षकाशी निगडीत आहे। एक म्हणजे आपल्याला माहितीये पहिला गुरु जो आहे की आपली आई असते, आणि दुसरं जे गुरु असतं ते आपले शिक्षक असतात, आणि शिक्षक जसे संस्कार आपल्या विद्यार्थ्यांवर घडत असतात तसे आपले विद्यार्थी जे आहेत ते तयार होत असतात। मग इथं कुठं जर आपण त्या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर आई आणि गुरु हे कुठंतरी कमी पडले, आणि म्हणून आपले विद्यार्थी आत्महत्या करत आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्या मुलीची जर इतिहास आपण बघितला तर त्या ठिकाणी तिच्या वडिलांनी परिस्थितीमुळे आत्महत्या केली होती, पण वडिलांचं पार्श्व जे आहे ते देह वर घरामध्ये होता, आणि तरी सुद्धा तिच्या शिक्षकांनी तिला एक कविता शिकवली होती, आणि ती तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढवणारी होती की किती छळ माझा झाला तरी मी परिस्थिती लढणार आहे। आणि त्याही परिस्थितीत ती शाळेत गेली, तिने परीक्षा दिली आणि तिला त्या ठिकाणी 98% मार्क मिळाले। म्हणजे शिक्षकांनी तिच्यामध्ये आत्मविश्वास जो आहे, कॉन्फिडन्स, तो त्या ठिकाणी डेव्हलप केलेला होता। तर अशा प्रकारे हे दोन उदाहरणं मी तुम्हाला देऊन त्या ठिकाणी तुम्हाला कसं शिक्षक व्हायचंय हे सांगणार आहे। आता क्वालिटीज ऑफ टीचर पर्सनली आणि प्रोफेशनली अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही शिक्षक व्हायचंय। तर पर्सनल अपीअरन्स जो आहे, आपला व्यक्तिमत्व ओव्हरऑल, की आपल्याला पाहिलं की लगेच ओळखता आलं पाहिजे की हे शिक्षक आहेत, तशा पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व जे आहे ऑलराऊंड डेव्हलपमेंट जे आहे ते आपल्या व्यक्तिमत्वाचं, पर्सनॅलिटीचं आपण त्या ठिकाणी आपल्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे। दुसरं जे आहे आपली क्वालिटी स्वतःमध्ये साऊंड माइंड, आपलं मन जे आहे हे खंबीर पाहिजे। त्या ठिकाणी आपण जर एखादा निर्णय घ्यायचा असेल, परिस्थिती आता सध्या कोविड-19 आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला निर्णय घ्यावे लागतात, आणि त्यासाठी मग तुमचं मन जे आहे ते ऍज अ टीचर सशक्त असणं गरजेचं आहे, आणि मग त्याची माहिती करून घेऊन आपण त्या पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना घडवू शकतो। अगोदर शिक्षकाचंच मन जर खंबीर असेल, साऊंड माइंड असेल, तरच तो चांगल्या पद्धतीनं आपल्या मुलांचं पण आत्मविश्वास डेव्हलप करू शकतो। दुसरं जे आहे व्हॉइस आणि आवाज आणि उच्चारण जे आहे आपलं ते चांगलं पाहिजे, की आपण आपल्या 60 स्टुडंट समोर आपण टीचिंग करणार आहोत, आणि ते करत असताना शेवटचा जो विद्यार्थी आहे आपला त्याच्यापर्यंत आपला आवाज गेला पाहिजे, असं आपलं स्पष्ट उच्चारण पाहिजे। आणि त्याचप्रमाणे आपला आवाज जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण शिकवत असताना आवाजामध्ये चढ उतार करणं गरजेचं आहे। म्हणून शिक्षकाचं डिबेट जे आहे, वक्तृत्व, हे खूप त्या ठिकाणी चांगलं असणं गरजेचं असतं, आणि उच्चारण जे आहे तेही गरजेचं असतं। कारण जर शिक्षकाने आपण स्कूलमध्ये मुलांना टीचिंग करत असतो, चुकीचे काही त्या ठिकाणी आपण वर्डचं उच्चारण केलं तर त्या ठिकाणी काय होतं, कायमस्वरूपी लाईफ लॉंग विद्यार्थी तर ते उच्चारण तसंच करतात, आणि त्या पद्धतीनं मग चुकीचं मुलांकडे कुठेतरी संदेश जातो। म्हणून आपला आवाज जो आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। पुढचं जे आहे मॅन ऑफ कॅरेक्टर, शिक्षक म्हणून तुमचं शुद्ध चारित्र्य पाहिजे, आणि आता कुठंतरी शिक्षक हा समाज शिक्षक असला पाहिजे, त्याला समाजाचं वाचन करता आलं पाहिजे, आणि म्हणून त्याचं चारित्र्य जे आहे ते शुद्ध असणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये शुद्ध चारित्र्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी येतात, तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आपण बघतो की आत्ताचे शिक्षक आहे, आपण वर्तमानपत्रात आणि टीव्ही मध्ये, मीडियामध्ये बातम्या बघतो की शिक्षकाने त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला, किंवा शिक्षकाच्या घरी ट्युशनला येणाऱ्या विद्यार्थीशी त्यांनी असभ्य वर्तन केलं, किंवा शिक्षकांनी शाळेचेच पैसे त्या ठिकाणी चोरी केले, किंवा शिक्षक जे आहे त्यांनी गुन्हेगारी वृत्तीने काही काम केलं। म्हणजे हे सगळ्या गोष्टी जे आहेत, किंवा शिक्षक जो आहे तो व्यसनी आहे, आणि मग हे सगळं संबंध कशाशी आहे की आपल्या कॅरेक्टरशी आहे, की आपलं कॅरेक्टर जे आहे ते त्या ठिकाणी शुद्ध असलं पाहिजे, आणि ते आपल्या वर्तनावरून, ऑब्झर्वेशन वरून त्या ठिकाणी बघायला मिळतं। एक उदाहरण मी तुम्हाला देते जे मी अनुभवलं होतं, की एक शिक्षक होते, आणि ते काय करायचे, त्यांना व्यसन होतं, वर्गामध्ये येताना ते दारू पिऊन वर्गामध्ये यायचे आणि त्या पद्धतीने शिकवायचे। हे तर त्या पद्धतीनं आपल्या समोर विद्यार्थ्यांसमोर शिक्षक म्हणून राहणार आहोत, तर सध्या स्थितीमध्ये तुम्ही हे सगळं वाचलं पाहिजे, आणि त्या पद्धतीने उदाहरणं जे आहेत ते त्या ठिकाणी होऊन आपल्यामध्ये आपण सुधारणा करणं गरजेचं आहे। नंतर क्वालिटीज ऑफ लिडरशिप, तर या ठिकाणी फार महत्वाचं आहे की शिक्षकामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं नेतृत्व गुण असणं गरजेचं आहे। कारण जर शिक्षकाने नेतृत्व केलं तरच त्याच्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी लिडरशिप तो डेव्हलप करू शकेल, आणि नेतृत्व, लिडरशिपचा संबंध जो आहे तो त्या ठिकाणी प्रॉब्लेमशी पण असतो, की अचानक जर एखादा प्रॉब्लेम आला तर शिक्षकाने घाबरून जाता कामा नये,
मला माहिती आहे, मी इंटर्नशिप मध्ये आपण जातो आणि आपल्या जर शिक्षकांचं ऑब्झर्वेशन केलं तर त्या ठिकाणी लिडरशिपसाठी कुठंतरी विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते आपल्याला मागे पुढे जाताना दिसतात. एका शाळेमध्ये इंटर्नशिपसाठी गेलो आणि त्या ठिकाणी त्या मुलाचं काय झालं, पडलं आणि रक्त यायला लागलं, तर आपले विद्यार्थी शिक्षक जे आहेत ते रक्त बघून घाबरले. मग त्यावेळी मी त्यांना सांगितलं की घाबरायचं नाहीये, पुढे होऊन तुम्ही त्या ठिकाणी त्याला ऑफिसमध्ये न्यायचंय, त्याच्यावर उपचार करायचा आहे आणि पुढचं जे आहे जबाबदारी ती त्या ठिकाणी पर्यवेक्षकांची आहे. दुसरं म्हणजे एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवला होता आणि बॉम्ब ठेवला म्हणून आपले इंटर्नशिपचे विद्यार्थी काय झालं की ते सूचना त्यांनी ऐकली आणि बाहेर पळायला लागले. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, अरे तुम्ही पळता काय, इथं तुम्ही इंटर्नशिपसाठी आलेले आहात, इथं तुम्हाला शिक्षकांची मुख्याध्यापकांची मदत गरजेची आहे आणि त्यांना जी काही मदत तुम्ही त्या ठिकाणी कराल तर त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मदत होईल. म्हणून लिडरशिपमध्ये न घाबरता सिच्युएशन असेल, प्रॉब्लेम असेल, त्या पद्धतीप्रमाणे आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे आणि मग आपणच आपल्यामध्ये जर लिडरशिप असेल तरच आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आपोआपच हा गुण येईल. म्हणून क्वालिटीज ऑफ लिडरशिप ॲज अ टीचर इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ टीचर. देन स्माइलिंग फेस, की आपण शिक्षकाकडे पाहिजे तर आपलं प्रसन्न वाटलं पाहिजे. तर आपण काय करतो, घरी आपले अनेक प्रॉब्लेम असतात आणि मग जेव्हा आपण ते आपल्या सगळ्या डोक्यावर घेऊन आपण शाळेमध्ये येत असतो आणि मग तो शिक्षक पाहिलं की आपल्याला काय दिसतं की स्ट्रेस, ताणतणाव आपण आपल्या विद्यार्थ्या स्वतःमध्ये त्या ठिकाणी घेऊन जात असतो. पण मला काय म्हणायचंय, ऍज अ टीचर जे आपण प्रॉब्लेम सगळ्यांना असतात, जे आपण ऍज अ टीचर रोल करतो त्यावेळी आपला जो घराच्या बाहेर जेव्हा आपण पडतो सगळे स्ट्रेस आपण घरात सोडून द्यायचे आणि जेव्हा एंट्रन्स जेव्हा आपण स्कूलमध्ये करतो तर आपलं स्माइलिंग फेस असलं पाहिजे, आपण मुलांना आनंदी दिसलं पाहिजे, हसरं दिसलं पाहिजे. आनंदी आणि हसर म्हणजे सारखं हसत बसायचं नाही, तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रसन्न दिसलं पाहिजे आणि उत्साहाने आपण काम करताना त्या ठिकाणी दिसणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर गुड हेल्थ. आता या ठिकाणी मी तुम्हाला क्वालिटीज ऑफ टीचर स्वतःच्या वैयक्तिक क्वालिटीज सांगते, विद्यार्थ्यांच्या नाही. ऍज अ टीचर हे तुम्ही डेव्हलप करायचे. गुड हेल्थ म्हणजे आपण ऍज अ टीचर आपलं उत्तम शरीर स्वास्थ्य ठेवलं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण ऍज अ टीचर आपला आहार जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे, आपण त्या ठिकाणी व्यायाम करणं गरजेचं आहे आणि आपली हेल्थ जी आहे ती आपण जर चांगली ठेवली तर आपण वर्गामध्ये इफेक्टिव्ह टीचिंग जे आहे ते क्लासरूम मध्ये करू शकतो. जर आपण आजारी पडलो आणि आजारी असताना खोकत वर्गामध्ये गेलो आणि जर आपण शिकवायला सुरुवात केली तर त्याचा इफेक्ट आपल्या त्या टीचिंगवर होतो आणि त्या ठिकाणी जे लर्निंग करणारे स्टुडंट्स आहेत त्याच्यावर त्याचा बॅड इफेक्ट होऊ शकतो. म्हणून आपण क्युरियस त्या ठिकाणी अवेअर असलं पाहिजे की आपली हेल्थ जी आहे ती त्या ठिकाणी उत्तम राहील, उत्तम आपलं शरीर स्वास्थ्य राहील आणि त्या पद्धतीने आपण आपल्या शरीर स्वास्थ्याकडे लक्ष ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी, याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात. पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व असतं, पण इफेक्टिव्ह पर्सनॅलिटीमध्ये त्या ठिकाणी शिक्षक चालतो कसा, बोलतो कसा, त्या ठिकाणी तो वागतो कसा, या सगळ्या गोष्टी. म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे आपण काय करतो फक्त ड्रेसअप म्हणतो, पण तसं नाही. त्याचं डिबेट, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं कॉपरेशन, कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इफेक्टिव्ह पर्सनॅलिटीमध्ये येत असतात. म्हणून ज्या शिक्षकाचं इफेक्टिव्ह पर्सनॅलिटी असते तो आवडीचा जो आहे तो शिक्षक विद्यार्थ्यांचा होत असतो. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर जर आपण प्रभाव पाडायचा असेल तर आपली पर्सनॅलिटी जी आहे ती इफेक्टिव्ह होणं गरजेचं आहे. देन ड्रेसअप, शिक्षकाचा पोशाख जो आहे तो पण त्या ठिकाणी फार महत्वाचा असतो. आपण इंटर्नशिपला भंडारे मॅडम तुम्हाला सूचना देत असतात, कारण काही शिक्षक सुचवत असतात की तुम्ही शाळेमध्ये इंटर्नशिपला जाताना तुमचा पोशाख जो आहे तो त्या ठिकाणी चांगला असावा, कारण तुम्हाला ते माहित नसतं. मग त्यावेळी तुम्ही शाळेमध्ये गेलात तर त्या ठिकाणी जर इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जर तुम्ही मळके कपडे घालून गेलात तर ते विद्यार्थी त्यांच्याच टीचरला सांगतात की हे टीचरने असं ड्रेसअप केलेला होता, किंवा तुम्ही भडक कपडे घालून गेलात, एक काळी साडी घालून त्या ठिकाणी ती विद्यार्थ्यांनी शिकवायला गेलेली. तर अशा प्रकारे भडक कपडे जे आहे ते घालता कामा नये ऍज अ टीचर. प्रसंगानुसार तुम्ही त्या पद्धतीनं आपला पोशाख जो आहे ते करू शकतो. त्याच्यामध्ये पण तुम्ही जर 26 जानेवारी असेल, 15 ऑगस्ट असेल, पांढरी साडी त्या ठिकाणी घालायची आहे, तर अशा पद्धतीनं शिक्षकाने आपला पोशाख जो आहे, बाहेर फिरायला जातानाचा पोशाख तुमचा वेगळा असावा, पण शाळेतला पोशाख जो आहे तुमचा सोबर असावा आणि त्या ठिकाणी तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचा इफेक्ट तुमच्या टीचिंगवर होत असतो. जेव्हा तुम्ही वर्गात एंटर करता तर मुलांना खूप छान वाटतं की आमचे छान मॅडम, आमचे सर येऊन शिकवत आहे आणि शिकून झाल्यानंतर तेव्हा तो शिक्षक एवढ्या लोकांनी तुमचे शिक्षक जे आहे, तुमचे विद्यार्थी बाहेर येऊन तुम्हाला त्या ठिकाणी सांगतात की मॅडम तुम्ही आज छान दिसतात, छान साडी घातली.
आम्हाला तुमचं शिकवणं खूप आवडलं, तर रिलेटेड जो आहे तो टीचिंगशी या ठिकाणी डेस्कचा पण या ठिकाणी संबंध असतो. देन पॉलिटिकल लँग्वेज, त्या ठिकाणी मधुर भाषा आपल्या विद्यार्थ्यांशी. आता आपला रूल आहे गव्हर्नमेंटचा की मुलांना त्या ठिकाणी डिसिप्लिन मध्ये शिक्षा करायची नाही, पनिशमेंट कोणत्याही प्रकारची करायची नाही आणि केली आणि शाब्दिक पण पनिशमेंट करायची नाही. तर मुलांशी खूप चांगल्या भाषेमध्ये आपण त्या ठिकाणी शिकवायचंय. आता मधुर भाषा असावी चांगल्या आपल्या, जसं आपण आपल्या मुलांवर आईसारखं प्रेम करत असतो तसंच आपल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा करायचं आणि त्या पद्धतीनं चांगल्या मधुर भाषेत जर तुम्ही मुलांना शिकवलं तर मुलांना नक्कीच ते आवडतं, नक्कीच तुमचं समजतं आणि तुम्ही त्यांचे आवडीचे शिक्षक होता. आणि म्हणून शिक्षक पोलाइट अशी लँग्वेज आपण स्टुडंटसाठी वापरणं गरजेचं आहे. देन कॉन्फिडन्स खूप महत्वाचं आहे की आपण स्वतःमध्ये जर ऍज अ टीचर कॉन्फिडन्स असेल तरच आपण विद्यार्थ्यांमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकतो. आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये खूप महत्वाचं आहे. आणि कॉन्फिडन्स जेव्हा केव्हा येतो आपल्याला, जेव्हा आपण आपल्या विषयामध्ये तज्ञ असेल, एक्सपर्ट असेल, आपण नॉलेजेबल असेल तरच आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असतो. म्हणून कॉन्फिडन्स येण्यासाठी ऍज अ टीचर ज्या विषयाचे तुम्ही शिक्षक आहात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही नक्कीच आत्मविश्वासाने वर्गात जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकू शकाल आणि आपोआपच तुमच्या त्या ठिकाणी आत्मविश्वास निर्माण होऊ शकेल. म्हणून कॉन्फिडन्स जो आहे तो येण्यासाठी तुमचं सब्जेक्टवर तुमची कमांड पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही शिकवलं तर नक्कीच तुमचं इफेक्टिव्ह टीचिंग होईल. म्हणून तुम्ही तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करणं गरजेचं आहे. इमोशनल स्टेबिलिटी फार महत्वाचं आहे. भावनिक अस्थिरता, शिक्षकाच्या डोक्यावरती घरचे अनेक ताणतणाव असतात आणि तो इमोशनली स्टॅबिलिटी नसेल आणि वर्गात आला असेल तर तो जे विद्यार्थी स्टुडंट्स जे आपल्या समोर क्लासमध्ये बसलेले आहेत त्यांच्यामध्ये अटेन्शन देऊ शकत नाही, तो त्याच्यामध्येच गुरफटलेला असतो, भावनिक अस्थिर असतो की त्याच्या डोक्यामध्ये ते अनेक गोष्टी असतात आणि त्यामुळं तो त्या ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही, स्टेबल होऊ शकत नाही आणि त्याचा इफेक्ट लर्निंग टीचिंग प्रोसेसवर पडत असतो. आणि म्हणून इमोशनली स्टॅबिलिटी जी आहे ती शिक्षकामध्ये असणं गरजेचं आहे. जेव्हा तो स्कूलमध्ये एंटर करतो त्यावेळी तो इमोशनली स्टेबल पाहिजे तरच तो इफेक्टिव्ह टीचिंग करू शकतो आणि सगळं त्या ठिकाणी बाजूला करून त्या ठिकाणी त्यांनी शिकवायचं आहे. आणि पेशन्स खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. कारण आपण आपले वेगवेगळे ऍज अ टीचर आहे, आपले वेगवेगळे स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे आपण पटकन विद्यार्थ्यांना रागवतो. आपण विद्यार्थी जे आपलं ऍज अ प्रोफेशनल, आता आपण जे आधीचे सगळे क्वालिटीज पाहिले ते आपण आपले पर्सनल क्वालिटी पाहिले ऍज अ टीचर, पण प्रोफेशनल क्वालिटी ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहे आपल्यामध्ये. या ठिकाणी पहिली जी क्वालिटी आहे इंटरेस्ट इन लर्नर्स. आपण आपल्या जे शिकणारे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण त्यांच्यामध्ये आपल्याला शिकवण्याची आवड पाहिजे, तरच आपण चांगल्या पद्धतीने वर्गामध्ये एंटर केल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी टीचिंग करू शकतो. देन नॉलेज ऑफ सायकोलॉजी खूप महत्वाचं आहे. कारण आता तुम्हाला सायकोलॉजी विषय आहे काही भाग आणि आपल्या समोर जे काही स्टुडंट्स आहेत त्यांची सायकोलॉजी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कारण आपल्या समोर 60 विद्यार्थी असतात, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगवेगळी असते आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात आणि सायकोलॉजीचा जो रिलेशन आहे हे प्रॉब्लेमचे असतं. आणि त्या ठिकाणी जर त्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आपल्याला कळाला ऍज अ टीचर त्याचे प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, दूर करू शकतो आणि त्याचा जो स्ट्रेस आहे त्या ठिकाणी घालू शकतो. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सायकोलॉजीचं नॉलेज असणं ऍज अ टीचर म्हणून फार महत्वाचं असतो. देन रिसर्च माइंडेड, की शिक्षक नेहमी त्या ठिकाणी त्याचं रिसर्च माइंडेड असावा, की संशोधक वृत्ती जी आहे ती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पूर्वीच्या सिलेबसमध्ये रिसर्च हा विषय नव्हता, पण तुम्ही सगळे भाग्यवान आहात की आत्ताच्या सिलेबसमध्ये तुम्हाला रिसर्च विषय जो आहे तो त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून रिसर्च जो आहे तो प्रॉब्लेमशी संबंधित आहेत. ऍज अ टीचर तुम्हाला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात आणि मग तुम्ही रिसर्चची जर मदत घेतली तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्ही दूर करू शकता. शिक्षक म्हणून नवीन सिलेबस आला, तो टीचिंग करताना तुम्हाला त्या ठिकाणी अनेक प्रॉब्लेम आहेत. आता टेक्नॉलॉजी आहे, आपण त्याचा वापर करतोय पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतात. मग कशा प्रकारे आपण दूर करू शकू याचाही आपण ऍज अ टीचर म्हणून विचार करू शकतो. किंवा वर्गामध्ये जेव्हा स्टुडंट्स यांना अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, फायनान्शियल असतात, सोशल असतात, ते एखादा विद्यार्थी स्टुडंट्स वर्गामध्ये नाराज होऊन बसलेला असतो, त्याचं अटेन्शन तुमच्या टीचिंग कडे नसतं आणि त्यावेळी तो असं का करतो याचा शोध घेण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जर रिसर्च माहिती असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्याच्याशी संपर्क साधून त्याचं जे प्रॉब्लेम्स आहे त्याचं सोल्युशन तुम्ही काढू शकाल, म्हणजे तो लर्निंगसाठी त्या ठिकाणी तयार होईल. म्हणून रिसर्च माइंडेड जो आहे तो टीचर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डेमोक्रेटिक आउटलुक ऑफ लाईफ,
जीवनाकडे बघण्याची आपली वृत्ती लोकशाहीची पद्धतीची असावी, की माझ्या समोर 60 विद्यार्थी आहेत आणि ह्या सगळे 60 विद्यार्थी मला सारखे आहेत, की हा विद्यार्थी माझ्या आवडीचा, तो विद्यार्थी माझ्या आवडीचा नाहीये, असं न करता आपण लोकशाही वृत्ती जर आपल्या जीवनामध्ये डेव्हलप केली तर आपल्याला सगळे सारखे विद्यार्थी दिसतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा आवडीने तुमचं त्या ठिकाणी लर्निंग करतील. म्हणून त्या ठिकाणी हा गुण असणं तुमच्यामध्ये महत्वाचं आहे. नंतर मास्टर ऑफ सब्जेक्ट मॅटर, तुम्ही ज्या विषयाचे मास्टर आहात त्या विषयाचं तुम्हाला विषय ज्ञान किंवा तुम्ही त्याचे तज्ज्ञ असणं गरजेचं आहे. आता तुम्ही सायन्स असेल मॅथ्सचे असेल तर तुम्हाला सायन्स मॅथ्सवर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची पकड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आता बीएड ला आलात, तुम्हाला तुमची मेथड मिळाली नाही, मोडून ताडून तुम्ही दुसरी मेथड घेतली तर त्याचा इफेक्ट जो आहे तो टीचिंग लर्निंग प्रोसेसवर होतो. की टीचर व्हायचंय, काही आवडीने टीचर व्हायला तुम्ही आलात, पण काही अशा आहेत की कोणत्याही ठिकाणी जर ऍडमिशन नाही मिळालं तर बीएड साठी आलेले आहात, पण आलात तर त्या ठिकाणी ऍज अ टीचर तुम्हाला स्वतःला स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावर तुमची मास्टरी पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुमचं विषय ज्ञान जे आहे ते जर पक्क केलं तर नक्कीच तुम्ही चांगले टीचर त्या ठिकाणी होऊ शकाल. म्हणून निदान आपण जो विषय शिकवतो त्याच्यावर आपली मास्टरी असणं गरजेचं आहे किंवा सब्जेक्ट मॅटर जे आहे ते विषय तज्ञ जे आहे ते तुम्ही असणं गरजेचं आहे, की निदान आपल्या सब्जेक्ट बद्दल तुम्हाला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कमांड ओव्हर टेक्निक्स ऑफ टीचिंग, हे आत्ताच्या कोविड सिच्युएशन मध्ये खूप महत्वाचं आहे की अध्यापन कौशल्यावर तुमचं त्या ठिकाणी प्रभुत्व पाहिजे. आता तुम्ही पॅडागॉगी शिकतात, कमांड ओव्हर टेक्निक्स ऑफ टीचिंग पॅडागॉगी मध्ये तुम्हाला विविध मेथड शिकायचे आहेत, विविध त्या ठिकाणी तुम्हाला टेक्नॉलॉजी शिकायची आहे, विविध ठिकाणी त्या ठिकाणी टेक्निक्स जे आहे त्या अध्यापनाची सूत्र तुम्हाला विविध शिकायचे आहेत. ऍज अ टीचर तुम्ही हे जर सगळं माहिती करून घेतलं, त्याच्यावर तुमची कमांड असेल तर नक्कीच आता आपली सुरुवात आहे, पण हा जो आहे शिक्षकाचा गुण हळूहळू तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करायचा आहे आणि ती आता आपल्या सध्या स्थितीची गरज आहे, म्हणजे आपली नीड आहे. म्हणून हा गुण आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना टेक्निक शिकून घ्यायचंय आणि डेव्हलप करायचं आहे. पुढचं जे आहे इंटरेस्ट इन को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये रुची. आता अभ्यासपूरक कार्यक्रमामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलर असे दोन भाग आहेत आणि हे सिलेबस मध्ये का टाकलेलं आहे तर आपण विद्यार्थ्यांना टीचिंग करतो हा एक भाग झाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा, पण दुसरा जो आहे तो तुम्ही या विविध कार्यक्रमामध्ये जर भाग घेतला, ऍक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेशन केलं तर नक्की तुम्ही ऑलराऊंड डेव्हलप जे आहे त्या ठिकाणी म्हणजे आधी शिक्षकानेच करणं गरजेचं आहे. म्हणून तुमच्या सिलेबस मध्ये सुद्धा टाकलेलं आहे. आधी इंटरेस्ट जो आहे काहींना आवडत नाही गाणं म्हणायला, कार्यक्रमाला जायला, फक्त त्यांना अभ्यास आवडतो, स्टडी करणं आवडतो आणि त्याच्यामध्ये ते मास्टर होऊन जातात. पण एक इफेक्टिव्ह टीचर जो आहे तो मात्र ऑलराऊंडर असावा आणि त्याला टीचिंग बरोबरच को करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा त्याला माहिती असावी. रेडी फॉर सेल्फ अनालिसिस हे फार महत्वाचं असतं की शिक्षकाला या ठिकाणी आपलं स्वयंमूल्यमापन करण्याची तयारी असली पाहिजे. कारण माझं खूप छान झालं आणि मी खूप छान शिकवलं आणि माझं काम संपलं असं न करता म्हणजे दिवसभर जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं तर आपण एक स्वतःचा एक 1 आवर किंवा हाफ आवर आपण आपलं सेल्फ अनालिसिस करणं गरजेचं आहे की आज माझं काय चुकलं आणि मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशा प्रकारे करू शकेल. तर ऍज अ टीचर म्हणून आपण आपलं स्वयंमूल्यमापन करणं गरजेचं आहे आणि ते क्वालिटीशी निगडीत आहे. आपण आपली क्वालिटी जर डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये आणायचं असेल तर आपण आपल्या रेडी फॉर सेल्फ अनालिसिस की माझं काय चुकलं आणि मी ते कशा प्रकारे त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आणू शकेल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे प्रोफेशनल की पंक्च्युअल जो संबंध जो आहे तो नियमिततेशी आहे की आणि त्या ठिकाणी डिसिप्लिनशी आहे की शिक्षक जो आहे तो त्याने वेळेवर शाळेत गेलं पाहिजे टाइम आणि त्याच्यानंतर जे हेडमास्टर्स त्यांनी जे काही काम दिलेलं आहे ते त्यांनी त्याचं वर्क जे आहे ते त्या ठिकाणी टाइम वर जर केलं तर त्या ठिकाणी त्याला स्ट्रेस जाईल आणि तो इफेक्टिव्ह टीचिंग त्या ठिकाणी करू शकेल आणि एक चांगलं क्वालिटीचं काम त्याच्याकडे होऊ शकेल. म्हणून वेळच्या वेळी त्याने पंक्च्युअलपणे नियमित त्या ठिकाणी त्याने काम वर्क करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. देन रिस्पेक्टिंग द इंडिव्हिज्युअलिटी ऑफ अ चाइल्ड खूप महत्वाचं आहे. आपल्या समोर जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण आदर करणं गरजेचं आहे. रिस्पेक्ट, येस, रिस्पेक्ट एव्हरीवन बिकॉज आपण ते छोटे आहेत आणि म्हणून आपण त्यांच्याशी कसंही वर्तन केलं, आपण शिक्षक आहोत तर त्या ठिकाणी असं न करता आपल्या समोर जे स्टुडंट्स आहेत त्याचा आपण नेहमीच रिस्पेक्ट केला पाहिजे आणि तरच ते तुमचा रिस्पेक्ट करतील ऍज अ टीचर म्हणून प्रोफेशनली. हे फार इम्पॉर्टन्स आहे. देन पुढचं फार महत्वाचं आहे कोऑपरेटिव्ह ऍटिट्यूड. आपल्यामध्ये आपण सहकार्य वृत्ती असणं गरजेचं आहे. आपण स्वतः त्या ठिकाणी प्रत्येकाला सहकार्य करण्यासाठी आपण आपल्यामध्ये तो ऍटिट्यूड डेव्हलप केला पाहिजे
आपण आपल्या सहकारी मित्रांना मदत केली पाहिजे, आपण आपल्या स्टुडंट्सला मदत केली पाहिजे, आपल्या प्रिन्सिपल्स, हेडमास्टर्स, सुपरवायझर या सगळ्यांना किंवा शिक्षकेतर कर्मचारी, नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांना या ठिकाणी आपला संबंध येतो आणि या प्रत्येक ह्युमन रिसोर्सेस जे आहे या ठिकाणी आपण आपला कोऑपरेटिव्ह जे आहे ते ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे, तरच आपण एक चांगला शिक्षक होऊ शकतो, आयडियल टीचर होऊ शकतो. म्हणून दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. देन फ्री फ्रॉम एनी टाइप्स ऑफ, त्या ठिकाणी आपण आपलं पूर्वग्रह दूषित नसावं की हा चांगला हा वाईट असं असतं कामा नये, तर आपण सगळ्यांशी आपलं संबंध जो आहे तो चांगल्या पद्धतीनं असावा. तो भाग पुढे येणारच आहे. तर त्याचा अर्थ आहे इम्पार्शियल असं पण होऊ शकतं. त्याच्यानंतर प्रिपरेशन फॉर क्लासरूम टीचिंग, या ठिकाणी आपली वर्ग अध्यापनाची तयारी असणं गरजेचं की मला उद्या वर्गात जायचंय आणि त्याची माझी तयारी असणं गरजेचं आहे. पहिल्या दिवशी आपण त्याची तयारी करणं, टुमारो आपलं जर क्लास असेल तर आपण टुडेला त्या ठिकाणी आपलं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आता प्रिपरेशन आपण कसं करायचं, तर काही टीचर्स काय करतात, पगार मिळतो, प्रिपरेशन करण्याची गरज नाहीये म्हणून त्या ठिकाणी वर्गात जातात, ते लेसन त्या ठिकाणी रीड करतात आणि झालं टीचिंग. असं न करता जर आपण इफेक्टिव्ह टीचिंग जर आपल्याला करायचं असेल तर त्या ठिकाणी पॅडागॉगीचा आपण या ठिकाणी अध्यापन शास्त्राचा आपण आधार घेणं गरजेचं आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या सब्जेक्टचं मेथड जे आहे त्या पद्धतीने आपण शिकवलं पाहिजे. प्रत्येकाची मेथड वेगळी आहे, तुम्हाला ते सगळं माहिती आहे, तर तुमची जी मेथड आहे त्या मेथड प्रमाणे तुम्ही त्यांना टीचिंग करा. त्याचप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना टेक्निक्स वापरा, वेगवेगळे अध्यापन सूत्र असेल, त्या ठिकाणी प्रिन्सिपल्स असतील किंवा टीचिंग करताना तुम्ही त्या ठिकाणी टेक्नॉलॉजीचा वापर करा. आणि या अशा प्रकारे तुमची जर काही टीचिंग एड्स असतील त्याचा वापर करा, काही नोट्स असतील त्याचा वापर करा. त्याच्यानंतर ब्लॅकबोर्ड, चॉक याचा पण तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. व्हेरिएशन जे आहे ते तुमच्या टीचिंग मध्ये जर तुम्ही आणलं तर नक्कीच तुमचं त्या ठिकाणी टीचिंग प्रोसेस जे आहे, लर्निंग टीचिंग प्रोसेस इफेक्टिव्ह होऊ शकेल. देन ट्रू पॅरियट, खरा देशभक्त आपला शिक्षक असला पाहिजे. त्याला अगोदर आपल्या देशाचा अभिमान असला पाहिजे, तरच तो त्या ठिकाणी ऍटिट्यूड जो आहे तो व्हॅल्यू आहे तो आपल्या मुलांमध्ये नक्कीच डेव्हलप करेल. किंवा कोर एलिमेंट्स आहे तो की आपण आपल्या देशाचे नागरिक आहे, आपण भारत देशाचे नागरिक आहोत. अगोदर शिक्षकानेच ते सगळे रूल पाळले तरच त्याचे विद्यार्थी जो आहे तो त्याला सुद्धा अभिमान वाटेल की मी भारत देशाचा या ठिकाणी नागरिक आहे. म्हणून तो ऍटिट्यूड अगोदर जो आहे तो आपल्या टीचर मध्ये असणं गरजेचं आहे. देन क्वालिफिकेशन इज व्हेरी त्या ठिकाणी मस्ट असतो की ऍज अ टीचर आता तुम्ही प्री सर्व्हिस ट्रेनिंग तुम्हाला आहे, त्या ठिकाणी सगळे स्किल्स तुम्ही या ठिकाणी शिकणार आहात आणि त्याप्रमाणे तुम्ही क्वालिफिकेशन जर घेतलं तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं टीचर होऊ शकाल. आणि टीचरला क्वालिफिकेशन जे आहे ते मस्ट आहे. त्याच्यानंतर सोशल मॅनर, सामाजिक शिष्टाचार पाळणं आपल्याला गरजेचं आहे. समाजाने शिक्षकाकडे बघण्याचा त्या ठिकाणी दृष्टिकोन वेगळा आहे. सोसायटीमध्ये शिक्षक त्या ठिकाणी जात असतात, सोसायटीला त्या स्कूलमध्ये ते त्या ठिकाणी आणत असतात आणि दोघांचं त्या ठिकाणी कॉपरेशन असतं. आणि मग शिक्षक जर समाजामध्ये गेला सोसायटीत तर त्या ठिकाणी तुम्ही काही मॅनर्स सोसायटीचे पाळणं गरजेचं आहे. म्हणून मगाशी म्हटलं की शिक्षकाने निर्व्यसनी असावं, हा पहिला तो मॅनर्स आहे. आणि त्या ठिकाणी त्याचं चरित्र जे आहे, कॅरेक्टर, हा त्याच्याशी संबंधित भाग आहे. तर त्या ठिकाणी सोशल मॅनर त्या टीचरने पाळणं गरजेचं आहे. देन इम्पार्शियल, निपक्षपातीपणा त्या ठिकाणी टीचर मध्ये असावा. कारण आपण काय करतो, हुशार विद्यार्थी असेल की त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आणि त्या ठिकाणी दुसरे विद्यार्थी जर स्टडी नीट करत नसेल तर आपण त्यांचा राग करतो, त्यांच्याकडे लक्ष देत नाही आणि आपण म्हणतो की तो करतच नाही. पण या ठिकाणी आपल्याला त्याला रेमेडियल टीचिंग, उपचारात्मक पद्धतीनं अध्यापन करून त्याला सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं ऍज अ टीचर म्हणून आपण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मग सगळ्यांना समान पातळीवर आपलं त्या ठिकाणी रिएक्शन असेल म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी कॉपरेशन करायचंय. आणि हा चांगला हा वाईट असं कोणतंही इम्पार्शियल जे आहे ऍटिट्यूड आपला नसावा. म्हणून आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या आवडीचं होतो असेल तर आपण आता हे सगळे गुण आपल्यामध्ये असू शकतात, तर ते हळूहळू आपण दूर करायचे आहेत. आता तुम्ही शाळेत गेला तर नक्कीच तुम्ही याचा वापर करणार आहात. त्याच्यानंतर सिंपती जी आहे ही पण फार महत्वाची आहे की आपण आईची पण आपल्या मुलाबरोबर सिंपती असते, तर ऍज अ टीचर म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर पण आपली त्या ठिकाणी सिंपती असायला पाहिजे. आणि ती असेल तरच विद्यार्थी तुमच्या जवळ येईल, त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढू शकतो. त्याच्यानंतर फंक्शन्स ऑफ टीचर, आतापर्यंत आपण क्वालिटीज ऑफ टीचर पाहिलं, ते सगळ्या क्वालिटी तुम्हाला डेव्हलप करायचे जर चांगला आयडियल टीचर असेल तर, आणि काही क्वालिटी नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ऍड करायच्या. आता फंक्शन्स ऑफ टीचर याच्यामध्ये हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला फंक्शन्स काय काय करायचंय.
तर पहिलं म्हणजे टीचिंग जे आहे टीचरला करायचं असतं. सिलेबस त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की करिक्युलम असतो, त्याप्रमाणे तुम्ही सिलेबस तयार करता, त्याप्रमाणे तुम्हाला लेसन्स वर्गामध्ये टीचिंग करायचं असतं आणि ते करत असताना तुम्हाला सगळ्या मेथडचा वापर करायचा असतो, टेक्निक्सचा वापर करायचा असतो आणि त्या ठिकाणी टीचिंग एड्स असेल तर या सगळ्याचा वापर आपल्या टीचिंग मध्ये टीचरने करायचा आहे आणि मगच तो त्या ठिकाणी आणि प्री प्लॅन करायचे, मग तो चांगल्या प्रकारे आपला अध्यापन प्रक्रिया जी आहे टीचिंग जे आहे ते आपलं चांगल्या प्रकारे करू शकेल. तर फार महत्वाचं पहिलं फंक्शन जे आहे तर टीचरचं शिकवणं आहे. दुसरं जे आहे ऑर्गनायझेशन, की मला उद्या वर्गामध्ये जाऊन शिकवायचंय किंवा मला एखादा प्रोग्राम त्या ठिकाणी अरेंज करायचा आहे, तर जर टीचर मध्ये ती क्वालिटी असेल ऑर्गनायझेशनची की सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी ते प्लॅनिंग सगळं करायचंय, तर त्या ठिकाणी तो ऑर्गनायझेशन जर त्याचं चांगलं असेल तर त्या त्या टाइम्सला ते सगळं घडेल आणि चांगल्या पद्धतीचं काम वर्क तो त्या ठिकाणी करू शकेल. त्याच्यानंतर सुपरविजन जे आहे ते टीचरला त्या ठिकाणी संबंध प्रत्येकाचा सुपरविजनशी वेगवेगळा आहे, हेडमास्टरचं वेगळं आहे, सुपरवायझरचं वेगळं आहे, पण या ठिकाणी टीचरचा पर्यवेक्षण जे आहे तो जास्तीत जास्त शिक्षक काय करत असतो, एक्झाम जेव्हा असते त्यावेळी पर्यवेक्षण या ठिकाणी ते काम त्याला त्या ठिकाणी करावं लागतं. त्याच्यानंतर एक्झामिन अँड इव्हॅल्युएशन, की मुलांचं तुम्ही परीक्षा घेतली त्याच्यानंतर त्यांचं सुपरविजन केलं आणि त्याचं जे काही परीक्षा घेतलेली असते त्याचं शिक्षकालाच त्या ठिकाणी मूल्यमापन करावं लागतं. तो त्या ठिकाणी एक्झामिन आणि मूल्यमापन हे पण करणं या ठिकाणी गरजेचं असतं आणि ते शिक्षक म्हणून तुम्ही करतच असता. त्याच्यानंतर मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ द स्टुडंट्स, कारण आता आम्ही तुम्हाला प्री सर्व्हिस सगळ्या रेकॉर्डची माहिती देणार आहे. माझ्या पेपरमध्ये मी नंतर तुम्हाला प्रत्येक रेकॉर्डची माहिती देणार आहे, पण तुम्ही शाळेमध्ये गेल्यानंतर काही रेकॉर्ड जे आहेत ते शिक्षकाकडे असतात, काही रेकॉर्ड जे आहेत ते ऑफिसकडे असतं. तर तुमच्याकडे जे काही रेकॉर्ड्स आहे त्याचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मग जास्तीत जास्त रेकॉर्ड जे आहे ते तुमच्याशी संबंधित प्रेझेंटीचं रेकॉर्ड असेल, त्या ठिकाणी तुमचं रिझल्टचं रेकॉर्ड जे आहेत, हे काही महत्वाचे किंवा फीचं जे रेकॉर्ड आहे त्या काही गोष्टींचं रेकॉर्ड शिक्षकाला त्या ठिकाणी जपून ठेवावं लागतं, त्याची माहिती करून घ्यावं लागते. जेव्हा तुम्ही शाळेत ऍज अ टीचर म्हणून जाल तर नक्कीच गेल्यानंतर तुम्ही 3-4 या रेकॉर्डची त्या ठिकाणी माहिती करून घ्या आणि हळूहळू तुम्हाला मग ऍडमिनिस्ट्रेशनच्या रेकॉर्डची माहिती तुम्हाला शिक्षकेतर कर्मचारी त्या ठिकाणी देतच असतात. त्याच्यानंतर गायडन्स, आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गायडन्स करण्याचं काम, हे योग्य दिशा दाखवली जर आपल्या मुलांना तर योग्य ध्येय ते ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी गाठू शकतात आणि म्हणून विद्यार्थ्यांना गायडन्स करणं फार महत्वाचं असतं आणि गायडन्स जर केलं तर नक्कीच मुलांना त्या ठिकाणी योग्य दिशा मिळत असते. नंतर त्या ठिकाणी आपण रिलेशन जे आहे ते आपलं रिलेशन सगळ्यांशी असतं. आपलं रिलेशन आपल्या हेडमास्टरशी इन्स्टिट्यूटशी असतं, आपलं रिलेशन जे आहे ते हेडमास्टरशी असतं, आपलं रिलेशन जे आहे ते टीचरशी असतं, आपलं रिलेशन आपल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी असतं आणि आपलं रिलेशन जे आहे ते आपल्या पॅरेंट्सशी असतं. या सगळ्यांशी आपलं रिलेशन जर चांगलं असेल तर नक्कीच आपण सगळ्यांची आवडती टीचर होऊ शकतो आणि चांगलं काम पण आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि हे रिलेशन चांगलं आपण का डेव्हलप करायचं, तर एक चांगलं एन्व्हायरमेंट जे आहे ते आपल्या स्कूलमध्ये त्या ठिकाणी नक्कीच तयार होत असतं. त्याच्यानंतर प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग को करिक्युलर ऍक्टिव्हिटी, मग अशी आपल्याला स्वतःमध्ये आपण क्वालिटी आणायचं मी मगाशी म्हटलं आणि मग शाळेत गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हे सगळे प्रोग्राम जे आहेत ते आपल्याला अरेंज करायचे असतात आणि मुलांचं त्या ठिकाणी वेगवेगळे व्हॅल्यूज आहे, कॉन्फिडन्स आहे, ऍटिट्यूड आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी त्याचं त्या कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करावं लागतं, आयोजन करावं लागतं, संघटन करावं लागतं, इम्प्लिमेंटेशन कार्यवाही करावं लागते. तर हे सगळं महत्वाचं काम जे आहे, आपल्याला माहिती की आता रक्षाबंधन गेलं, त्याच्यानंतर गणपती आपण शाळेमध्ये असतो बसवतो, त्याच्यानंतर दिवाळीला काही कार्यक्रम आपण अरेंज करतो, गॅदरिंग करत असतो. मग शिक्षकाला या ठिकाणी त्याची भूमिका काय, त्याचा रोल काय, त्याचं फंक्शन्स काय, तर ह्या सगळ्या कार्यक्रमाचं त्याला त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं. संघटन सगळ्यांना बरोबर घेऊन नियोजन करायचं. नियोजन जे आहे इफेक्टिव्ह नियोजन प्लॅनिंग केव्हा होतं, जे आपण एकटं जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या नियोजन मध्ये काही लू फॉल्स राहू शकतात, पण जर आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जर नियोजन केलं तर नक्कीच इफेक्टिव्ह आपला प्रोग्राम होऊ शकतो. म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी प्लॅनिंग केलं, ऑर्गनायझेशन केलं तर आपली ऍक्टिव्हिटी चांगली सक्सेस त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणून शिक्षकाला ते येणं गरजेचं आहे. टू डेव्हलप द स्किल्स, शिक्षकाला आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य निर्माण करायचे असतात. त्याच्यामध्ये आता मी पर्यंत तुम्हाला सांगितलं की कोणकोणते स्किल्स शिक्षकाला आले पाहिजे. आता प्री सर्व्हिस ट्रेनिंग मध्ये वर्षभर आम्ही तुम्हाला वेगवेगळे स्किल्स शिकवलेले आहेत
आणि त्याचा वापर मात्र मग तुम्ही शाळेत गेल्यानंतर ऍज अ टीचर किंवा ते इंटर्नशिपला तुम्ही जाणार आहात नवीन स्किल्स घेऊन, ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या सगळ्या स्किल्स जे आहे ते तुम्ही तुमच्यामध्ये डेव्हलप करायचे. आम्ही सुद्धा नवीन स्किल्स आता आमच्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही प्रॉब्लेम्स येणारे आम्ही त्या ठिकाणी आमचं इव्हॅल्युएशन करून त्या ठिकाणी परत इफेक्टिव्ह आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये व्हेरियस स्किल्स जे आहे ते डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता तुमच्यामध्ये फक्त जर टीचिंगचं स्किल्स असेल, पण ऍज अ टीचर अनेक स्किल्स आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर मोटिवेटिंग, एनकरेजिंग फार महत्वाचं आहे. जर आपल्या विद्यार्थ्यांना जर आपण चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं, प्रोत्साहन देण्याचं जर वृत्ती आपली असेल, तो नक्कीच आपला विद्यार्थी पुढे जाईल. तर फक्त आपण पगार घेतो आणि आपलं काम करायचं असं नाहीये. तर आपल्या समोर जिवंत असे सगळे स्टुडंट्स असतात आणि त्या मानवी घटकांना त्या ठिकाणी आपण मोटिवेशन केलं, त्यांना एनकरेज केलं, तर त्यांना खूप आनंदाने आवडीने ते काम करतात आणि ते ऑब्जेक्टिव्ह पर्यंत जाऊ शकतात. सक्सेस त्यांना नक्कीच मिळतं आणि त्याचा आनंद आपल्याला होतो की आपल्या विद्यार्थ्यांना आपण मोटिवेशन दिलं आणि त्यांनी त्याचा ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी तिथपर्यंत तो पोहोचला, एम्स त्यांनी गाठलं. म्हणून विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. नंतर इंट्रोड्युसिंग स्टुडंट्स टू सोसायटी. मगाशी सांगितल्याप्रमाणे शिक्षकाला सोसायटी पर्यंत जायचं असतं, सोशल सर्व्हिस आपली असते, आपण मुलांना समाजापर्यंत नेत असतो. आपण चार भिंतीच्या आत बसायचं नाही की आपण समाजापर्यंत जायचंय की टीचर आहे आणि मी फक्त शाळेतच काम करणार आहे आणि शाळेमध्ये आपण सोसायटी आणत असतो. म्हणजे मला काय म्हणायचंय की आपण समाजापर्यंत विविध प्रोग्राम ठेवायचे, समाजाला त्या ठिकाणी मदत होईल, त्या शिक्षकाला जावं लागतं. तसंच आपण समाजाला सुद्धा शाळेमध्ये आणायचं असतं. मग समाजाला शाळेत आपण कसं आणतो, आपण पॅरेंट्स मीटिंग घेत असतो, आपण विविध प्रदर्शन, एक्झिबिशन त्या ठिकाणी भरवत असतो. समाजाचे काही घटक असतात की ते शाळेमध्ये येऊन मुलांना लेक्चर्स देत असतात, डॉक्टर्स असतील किंवा सायंटिस्ट असतील. तर समाजाला सुद्धा आपण या ठिकाणी समाजापर्यंत जायचं असतं आणि समाजाला शाळेमध्ये, स्कूल्समध्ये आपण आणायचं असतं. म्हणून आपण समाजाशी शिक्षक म्हणून आपला परिचय झाला पाहिजे. आपण आपल्यापर्यंत सीमित राहता कामा नये, तोच गुड टीचर आपल्या त्या ठिकाणी होऊ शकतो. आता परवा तुम्ही वेबिनार बघितलं, आतापर्यंत तुम्ही क्वालिटीज अँड फंक्शन्स मी तुम्हाला सांगितले, जे पारंपरिक आपले नेहमीचे आहे ते त्याचा आपल्याला उपयोग होतो, म्हणून आयडियल टीचर आपण होत असतो. पण आता सिच्युएशन जे आहे, फंक्शन्स ऑफ टीचर्स इन कोविड-19 पॅन्डेमिक्स प्रेझेंट सिच्युएशन जे आहे, त्याच्यामध्ये आपल्यामध्ये कोणकोणत्या डेव्हलप आपण केल्या पाहिजे क्वालिटीज, आपला रोल काय असेल, काही फंक्शन्स आपल्याला शिकायचे. त्याच्यामध्ये पर्सनल मॅडमनी तुम्हाला सांगितलं परवा, उपलाने मॅडमनी, की आपण आता सारखं सांगतो फिजिकल डिस्टन्स पाळला पाहिजे. फिजिकल डिस्टन्स पाळला पाहिजे म्हणतो, पण आपण जेव्हा एकत्र येतो तर नकळत आपल्याला ती सवय नाही अजून, आणि नकळत आपण तो फिजिकल डिस्टन्स जो आहे तो ठेवत नाहीये. तर त्याचा इफेक्ट जो आहे तो आपल्या सहकारी टीचर्स जे आहे किंवा आपले स्टुडंट्स आहे त्याच्यात नक्कीच होणार आहे. म्हणून फंक्शन पहिलं तुमचं महत्वाचं फंक्शन जे आहे, दिस सिच्युएशन, द फिजिकल डिस्टन्स टू डेव्हलप इन आवर स्टुडंट्स अँड वी आल्सो, म्हणजे आपल्या स्वतःच्या शिक्षकांमध्ये पण आपण तो सवय लावायची. लांब राहा, थोडस राग येईल की लांब जा, लांब जाऊन बैस, तू त्याच्यापासून लांब जाऊन बैस. तर असं जर सूचना जर तुम्ही दिल्या त्या ठिकाणी, तर नक्कीच विद्यार्थी फिजिकल डिस्टन्स पाळू शकतील. त्याच्यानंतर सिटिंग अरेंजमेंट, अजूनही आपण त्या ठिकाणी सिटिंग अरेंजमेंटचा शाळांमध्ये विचार केलेला दिसत नाही. आपल्याला नंतर जायचंय शाळेमध्ये, तर गेल्यानंतर काही रूल्स आपल्याला पाळायचे, म्हणून एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल किंवा त्याचं पण आपल्याला या ठिकाणी प्लॅनिंग करायचं. ऍज अ टीचर तुम्ही तुमच्या हेडमास्टरशी, सुपरवायझरशी याबद्दल बोलू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही सिटिंग अरेंजमेंट जे आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन आपल्या विद्यार्थ्यांचं करू शकता. त्याच्यानंतर युज ऑफ सॅनिटायझर, वॉशिंग हँड्स फ्रिक्वेंटली, हे पण फार महत्वाचं आहे. आपल्याला सांगितलं जातंय 4-5 महिने की तुम्ही ते वापर करा त्याचा, पण दुसरी बाजू पण ऍज अ टीचर आपण बघायची आहे. आपण मीडिया बघतो, आपण न्यूजपेपर वाचतो, त्याच्यामध्ये आपलं काय बघायला मिळालं, एक स्टुडंटनी घरामध्ये ते सॅनिटायझर जे हातावर घेतलं आणि ते तिच्या त्या ठिकाणी डोळ्यामध्ये उडालं आणि तिच्या नगरसेवकानेच ही बातमी सांगितली होती आणि त्यामुळे तिच्या डोळ्याला परिणाम झाला. परवा एक बातमी आपण बघितली की त्यांनी आगीच्या जवळ तो हात नेला आणि तो हात भाजला आणि एक बाई जी आहे ती लेडीज, ती सॅनिटायझरला आगीशी संबंध आला आणि ती जळून मेली. तर ह्या सगळ्या तो वापर कसा करायचा, शाळेमध्ये वापर कसा करायचा, आपण स्वतः वापर कसा करायचा, आपल्या टीचरने कसा वापर करायचा आणि आपल्या स्टुडंटने कसा वापर करायचं, याचं गायडन्स देणं हे तुमचं फंक्शन जे आहे ते फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण टेम्परेचर चेकिंग जे आहे ते म्हणतो आणि ते प्रत्येक स्कूलमध्ये आता ठेवलं जाईल.
ते चेकिंग केलं जाईल, पण त्याची तुम्हाला त्या ठिकाणी अथॉरिटी दिली जाईल की तुम्ही शिक्षक म्हणून ते चेक करा मुलांचं तुमच्या वर्गाचं, तर ते पण तुम्हाला आलं पाहिजे. हे सगळं आपण शिकून घ्यायचंय, ते आपण सवयीमध्ये आणायचंय. आणि त्याच्यानंतर ऑक्सिमीटर जे आहे ते पल्स ऑक्सिमीटर, त्याचं पण आपल्याला नॉलेज आलं पाहिजे ऍज अ टीचर. हे आपलं पर्सनल जे आहे ते फंक्शन्स आहे. आणि जर शाळेत हे सगळं असं वापरायचं असेल तर आपण ते सगळं शिकून घ्यायचंय, आलं पाहिजे आपल्याला. दुसरं, आता सिच्युएशन नाहीये, आपण 1-2 महिने तरी आपण व्हर्च्युअली सगळं करणार आहोत. मग ऍज अ टीचर आता आपण, तुम्ही परवा वेबिनार, खूप युजफुल वेबिनार मॅडमने आयोजित केलेलं होतं आणि त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर जे आहे ते करायचं आहे. आता ते फक्त वेबिनार होतं, ती फक्त तुम्हाला माहिती दिलीच गेली, परंतु आता तुम्हाला त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायची. तर त्या ठिकाणी पीपीटी प्रेझेंटेशन जे आहे ते तुम्ही तुमचं प्रिपरेशन करायचंय. भागवत मॅडमने खूप छान माहिती तुम्हाला दिली, गंदे सर आपल्याला खूप मदत करतात, म्हणून आपण हे सगळं काही करू शकतो. आपल्याला नाही काय कळालं तर आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो आणि त्या ठिकाणी आपलं ज्ञान जे आहे ते नॉलेज आपण वाढू शकतो. नंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग, हे पण आपल्याला जमलं पाहिजे. आपल्याला न्यू असतं, आपण थोडंसं डिस्टर्ब होतो की आपल्याला येईल की नाही, पण प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला चांगला व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डिंग करता येईल. तुमच्या सब्जेक्ट तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्याचं यूज शाळेत करा. आता शिक्षक करतात ते, पण ऍज अ टीचर आता तुम्ही जाणार आहात इंटर्नशिपला, नंतर शाळेत जाणार आहात, तर त्याचा वापर तुम्ही करू शकता. आणि याचा वापर लाईफ लॉंग आहे. आता उलट आपल्याला संधी आहे की आपल्याला हे करायचंय आणि आता आपल्याला जर ते करायला मिळालं तर त्याचा आपण लाईफ लॉंग आपल्याला खूप छान इफेक्ट आपल्या टीचिंगवर होऊ शकतो. इफेक्टिव्ह यूज ऑफ सर्च इंजिन, हेच नवीन गोष्टीचं आपल्याला माहिती होणं गरजेचं, एज्युकेशन मध्ये आपण कसा वापरायचा. त्याच्यानंतर स्टोरी बोर्ड रायटिंग खूप महत्वाचं आहे, त्याचाही आपल्याला ठिकाणी वापर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फीडबॅक मेकॅनिझम इन ऑनलाईन टेक्निक्स लर्निंग सेटिंग, याचाही आपल्याला शिकून घ्यायचंय. त्याच्यानंतर ऑनलाईन लेसन जे आहेत त्याचाही आपल्याला वापर करायचा. म्हणजे व्हर्च्युअली ज्या ज्या गोष्टी मॅडमने खूप छान सांगितलं आणि युजफुल आपलं सेमिनार होतं, त्याचं या ठिकाणी फंक्शन सांगितलं, पण आता तुम्ही त्याचं तुमच्यामध्ये ते सगळं डेव्हलप करायचंय आणि हे तुमचं प्रोफेशनल या ठिकाणी फंक्शन आपल्याला करंट सिच्युएशन मध्ये तुमचं असणार आहे. आता पुढचा जो भाग आहे क्वालिटीज ऑफ हेडमास्टर. आता तुम्ही शाळेत गेल्यानंतर, इन्स्टिट्यूट नंतर जो भाग आहे तो क्वालिटीज ऑफ हेडमास्टर, मुख्याध्यापकाशी तुमचा संबंध येणार आहे. मग मुख्याध्यापक कसा असावा, मुख्याध्यापक केव्हा होतो, तर त्या ठिकाणी ऍज अ टीचर म्हणून तुम्ही एंट्री करत असता आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर किंवा सिनियर थोडेसे झाला, लगेच गेल्या गेल्या तुम्ही मुख्याध्यापक होत नाही, हेडमास्टर होत नाही, तर 5 इयर्स त्याच्यानंतर मग तुम्ही त्या ठिकाणी हेडमास्टर जे आहे तो होऊ शकता. तुम्हाला काही एक्सपिरियन्स हेडमास्टरला पाहिजे असतो आणि तो झाला तर तो हेडमास्टर त्या ठिकाणी होऊ शकतो. मग तो कसा असावा हेडमास्टर, तर अ वेल क्वालिफाईड पर्सन, की त्याच्याकडं योग्य शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. म्हणजे मग शैक्षणिक पात्रता म्हणजे आपण सेकंडरी एज्युकेशन मध्ये आता काय BA BEd म्हणतो, पण तेवढीच सीमित न राहता वेल म्हटलंय की त्यांनी त्याचं आणखी त्या ठिकाणी क्वालिफिकेशन जर वाढवलं, आणखी एक्सपर्ट जे आहे तो झाला पाहिजे, त्या ठिकाणी नॉलेजेबल तो असला पाहिजे, तर आणखी तो आपण नोकरी सर्व्हिस करत असताना सुद्धा आपलं क्वालिफिकेशन ऍज पर आपण हेडमास्टर आपण वाढवायचं असतं, तिथपर्यंत थांबायचं नसतं. पण पहिलं जे आहे त्याचं वेल क्वालिफाईड तो पर्सन पाहिजे, तरच तो त्या ठिकाणी पुढे जाऊन त्याला डिसिजन घ्यायचे असतात वेगवेगळे, आणि म्हणून तो वेल क्वालिफाईड पर्सन पाहिजे. नंतर ऍज अ टीचर फर्स्ट तो एंट्री करून तो टीचर असतो आणि म्हणून तो पहिला शिक्षक पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलंय, हेडमास्टरने सुद्धा काही त्या ठिकाणी टीचिंग केलं पाहिजे. आपल्या मॅडम सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लेक्चर घेत असतात, वर्तक मॅडम त्या पहिल्या शिक्षिका आहेत आणि नंतर मग ऍडमिनिस्ट्रेशन आहेत. म्हणून मुख्याध्यापकाने, आता मी हेडमास्टर झालो, आता मला काही शिकवण्याचं काम सांगू नका, मी माझं मस्त कॅबिन मध्ये बसेल आणि ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळेल, असं करता कामा नये. तर टीचिंगचे काही तास, 10 किंवा 12 तास आठवड्यातून मुख्याध्यापकाला सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचे असतात, म्हणून तो फर्स्ट टीचर असतो. त्याच्यानंतर गुड ऍट ऍडमिनिस्ट्रेशन ऑर्गनायझेशन, तो प्रशासन संघटन त्याचं चांगलं असलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी शाळेमधील एक बाजू टीचिंगची आहे, दुसरी बाजू ऍडमिनिस्ट्रेशनची आहे. त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन ऑर्गनायझेशन जर चांगलं असेल तर त्या शालेय कामकाज जे आहे ते चांगल्या प्रकारे होत असतं. प्रशासनामध्ये अनेक रूल्स असतात, त्याच्यानंतर सगळ्यांना बरोबर घेऊन प्रशासनाला त्या ठिकाणी काम करायचं असतं आणि त्याचं नॉलेज जर हेडमास्टरला असेल तर तो चांगल्या प्रकारे गाईड, प्रशासन तर गाईड करत असतं, परंतु प्रशासनाला पण त्याला जर नॉलेज असेल, रूल्स माहिती असेल, तो चांगल्या प्रकारे गाईड देतो, ऑर्गनायझेशन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करू शकेल. आणि मग दोन्ही घटक जे आहेत टीचिंग आणि ऍडमिनिस्ट्रेशन, ते शालेय कामकाज चांगलं झालं पाहिजे. जर एखादा प्रॉब्लेम झाला आणि त्याचं नॉलेज हेडमास्टरला नसेल तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं की कुठंतरी ऍडमिनिस्ट्रेशन बदलू शकतं. फॉर एक्झाम्पल की शाळेमध्ये आता एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगते की शेजारच्या शाळेमध्ये स्वाईन फ्लू आला होता आणि मग आता स्वाईन फ्लू आला अभिनव शाळेमध्ये, आता करायचं काय.
मग ती सिच्युएशन आहे, तर त्या सिच्युएशनला या ठिकाणी हेडमास्टरला काही डिसिजन घ्यावे लागतात. मग हा संबंध जो आहे तो प्रशासनाशी असतो आणि स्कूलशी सुद्धा असतो. आणि मग डिसिजन जे आहे तर त्याच्याबद्दल जर हेडमास्टरला त्या ठिकाणी माहित असेल निर्णय घेण्याचं, तो योग्य प्रकारे निर्णय घेऊ शकेल, की तो शाळेला सुट्टी देऊ शकेल, की मुलांना सगळ्यांना घरी पाठवू शकेल. मग केव्हा बोलवायचं हे डिसिजन त्यांचं असतं. जसं आता मॅडमने आपल्याला सांगितलं की करोना आहे, आता आपण घरूनच ऑनलाईन काम करूया, तसंच हेडमास्टरला सुद्धा काही प्रशासनाच्या गोष्टी माहित असतील तर तो त्या पद्धतीने आपल्याला गाईड करू शकतो. देन डायनामिक लिडरशिप फार महत्वाचं आहे. मग मी सांगितलं जसे टीचर मध्ये लिडरशिप स्टुडंटसाठी असते, तिथं डायनामिक लिडरशिप ही सगळ्यांसाठी असते. मग इथं हेडमास्टर काय जो आहे तो लिडरशिप त्याच्यामध्ये डायनामिक का म्हटलंय, तर सगळ्या बाजूनी सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. की फक्त ते ऍडमिनिस्ट्रेशन सांभाळायचं आणि मी हेडमास्टर असं म्हणता कामा नये, तर आपल्या सहकारी टीचर्स, आपले समोर असणारे आपले विद्यार्थी यांच्यामध्ये त्याची पर्सनॅलिटी जी आहे, जर त्याचं डायनामिक लिडरशिप असेल तर नक्कीच छान पैकी होऊ शकेल. मग त्याच्यामध्ये त्याला चांगलं टीचिंग करता आलं पाहिजे, त्याच्यात तो सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी त्याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला पाहिजे, एनकरेज केलं पाहिजे आपल्या स्टुडंट्सला, आपल्या टीचर्सला. तर स्वतः तो त्या पद्धतीने लिडरशिप त्याने केली तर फक्त प्रॉब्लेमशी रिलेटेड लिडरशिप नसते, तर क्वालिटीशी पण असते. तर दोन्ही गोष्टीतून तो एक डायनामिक लिडरशिप त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते त्याच्यामध्ये त्याने डेव्हलप करायचंय. तुम्ही पुढे गेल्यानंतर काही जण हेडमास्टर होणार आहात म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला सिलेबस मध्येच टाकलेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला उपयुक्त अशा युजफुल अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर वेल ऍडजस्टेड पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व जे आहे हे लवचिक पाहिजे. जसं सिच्युएशन असेल तसं तुम्ही लवचिक म्हणजे काय की तुम्हाला चेंज बदल तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये करता आलं पाहिजे. नाहीतर मी असं म्हटलंय, मी असं प्लॅनिंग केलंय आणि त्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे असं होता कामा नये. तर लवचिक म्हणजे काय, चेंज, की सिच्युएशन मध्ये चेंज. की ठीक आहे टीचर्स म्हटले, स्टुडंट्स म्हटले की आपण प्लॅनिंग मध्ये खूप करतो की 4 वाजता आणि 4 o'clock हे घडणार, हे प्लॅनिंग मध्ये असतं. पण टीचर जे म्हटले की आपण ते त्या ठिकाणी 12 जो आपलं 12 वाजता जे काय आपलं ते करूया, मग त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, ऍडजस्टमेंट केली पाहिजे. त्या ठिकाणी त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते चेंजेस, की मी म्हणतो असं नाहीये, तर सगळ्यांच्या त्या ठिकाणी विचाराने त्यांनी काम केलं पाहिजे, तशी त्याची पर्सनॅलिटी पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी पुढे आपण शिकणार आहोत ते कसं आहे ते. नंतर व्हॅल्युइंग अँड डिसिजन मेकिंग, मूल्यवर्धक, त्याच्या स्वतःमध्ये जसं मी मागाशी सांगितलं की टीचर मध्ये सुद्धा व्हॅल्यू पाहिजे, तसं मुख्याध्यापकांमध्ये सुद्धा व्हॅल्यू पाहिजे. मुख्याध्यापक सुद्धा त्या ठिकाणी व्यसनी असतात, दारू पितात, तंबाखू खातात आणि ते सगळं शाळेमध्ये आपल्याला दिसतं, आपण टीव्हीवर बघतो. तर व्हॅल्यू जे आहेत ते त्यांनी तुम्ही सगळ्यांनी 10 व्हॅल्यू आता शिकलेत, ते स्वतःमध्ये डेव्हलप टीचर म्हणून तर करणार आहात, पण पुढे जाऊन हेडमास्टर झाले तर तुमच्यामध्ये ते व्हॅल्यू तुम्हाला डेव्हलप करायचे. आणि फार महत्वाचं डिसिजन मेकिंग, आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रॉब्लेम्स आला तर मुख्याध्यापकालाच अगोदर निर्णय घ्यायचा असतो आणि त्या ठिकाणी त्याला डिसिजन घ्यायचं असतं. मग तो त्या ठिकाणी गायडन्स थोडंसं घेऊ शकतो, की तो नॉन टीचिंग स्टाफला विचारू शकतो, टीचिंगला विचारू शकतो आणि मात्र डिसिजन घेण्याचा अथॉरिटी मात्र हेडमास्टरला असते. म्हणून निर्णय क्षमता जी आहे ती संपूर्ण त्याची असते, कारण जबाबदारी निर्णय घेण्याची संपूर्ण त्याची असते. त्याचं योग्य त्यांनी डिसिजन घेतलं तर इफेक्ट चांगला होऊ शकतो, पण रॉंग डिसिजन त्याने घेतलं तर त्याचा इफेक्ट हा रॉंग होऊ शकतो आणि शाळेवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. स्कूल ऍडमिनिस्ट्रेशन जर चांगलं चालायचं असेल तर डिसिजन मेकिंग जे आहे ते खूप महत्वाचं आहे आणि तसं घेणं हेडमास्टरनी जे आहे ती क्षमता त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलप करणं फार महत्वाचं असतं. देन साऊंड फिलॉसॉफी, तो एक तत्वज्ञ असला पाहिजे. त्यांनी फिलॉसॉफीचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं आहे, की फक्त टीचिंग नाही तर एक फिलॉसॉफी जी आहे ती त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कारण त्याला संपर्क जो आहे ऍडमिनिस्ट्रेशनशी साधायचा असतो. त्याच्यानंतर मुख्याध्यापकाला शिक्षक आणि पॅरेंट्सची जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते, म्हणून तो तत्वज्ञ असावा. त्याच्यानंतर तो मग अशी सांगितल्याप्रमाणे सोशल पाहिजे, पूर्ण त्याच्यामध्ये समाज शिक्षक पाहिजे, कारण त्याचा समाजाशी संबंध आहे, समाजातल्या विविध घटकांशी. सोशल ग्रुप तुम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षी शिकले असेल किंवा मॅडम या वर्षी तुम्हाला शिकवतील. तर सोशल जो आहे तो असला पाहिजे, समाजाशी त्याचा संबंध असला पाहिजे आणि तशा प्रकारे त्यांनी आपल्यामध्ये डेव्हलप केलं पाहिजे जे क्वालिटीज आहे ते. त्याच्यानंतर मॅन ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, येस, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल तरच त्या शिक्षकांमध्ये कॉन्फिडन्स येईल, विद्यार्थ्यांमध्ये, पॅरेंट्समध्ये तो आणू शकेल. आता आपण भागवत मॅडमने आपल्याला सांगितलं की नवीन सिच्युएशन मध्ये टेक्नॉलॉजी आपल्या मुलांनाच द्यायची आहे, पण मुलांमध्ये कॉन्फिडन्स नव्हता, टीचर मध्ये नव्हता. मग अगोदर त्यांनी काय केलं, टीचर्सचा डेव्हलप केला कॉन्फिडन्स. मग पॅरेंट्सचा डेव्हलप त्या ठिकाणी त्यांनी
पॅरेंटसाठी त्या ठिकाणी प्रोग्राम घेतले, अगोदर त्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप केला आणि नंतर मग विद्यार्थ्यांचा झाला. म्हणून या ठिकाणी हेडमास्टर जो आहे स्वतः कॉन्फिडन्स असेल तर त्याच्या समोर असणारे सगळे ह्युमन रिसोर्सेस आहेत त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स डेव्हलप करू शकेल. आणि तसा प्रयत्न आपल्या नगरकर सरांनी केलाय की त्यांच्यामध्ये आपल्याला दिसलं की ते स्वतःच किती कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये होता. आणि मग त्यांनी त्यांच्या टीचर्समध्ये, त्यांच्या स्टुडंट्समध्ये, त्यांचे तर रुरल आणि अर्बन एरियातले स्टुडंट्स होते आणि त्यांचे पॅरेंट्स पण तसे आहेत. आता त्यांच्यामध्ये त्यांनी कॉन्फिडन्स जो आहे तो डेव्हलप केला. म्हणून तसे हेडमास्टर जे आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स गरजेचं आहे. त्याच्यानंतर कर्तव्यनिष्ठ जो आहे ते त्या ठिकाणी म्हणजे मला जे वर्क दिलेलं आहे त्या पद्धतीने मी काम केले. आता मुख्याध्यापकांना काम कोण देतो, वर्क ते कोणाचं करतात, तर त्यांना गव्हर्नमेंटचं वर्क करावं लागतं, त्यांना इन्स्टिट्यूटचं वर्क करावं लागतं. तर आपल्याला माहिती आहे की आपले जे सेकंडरी स्कूल्स जे आहेत ते प्रायव्हेट संस्था ज्या आहेत ग्रँटेबल यांच्या अंडर काम करत असतात. मग त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांबरोबर काम करायचं असतं. गव्हर्नमेंटचं त्यांना काम करायचं असतं, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटचं त्यांना काम करायचं असतं, स्कूलचं काम करायचं असतं. आणि या सगळं काम जर त्यांनी वेळेवर चांगलं केलं, कर्तव्यनिष्ठ राहून केलं की मला काम सांगितलंय इन्स्टिट्यूटनी, मला गव्हर्नमेंटनी काम सांगितलंय आणि त्या पद्धतीने मला काम करायचंय, तर नक्कीच त्यांचं कर्तव्यनिष्ठ जे त्याचं रिकग्नायझेशन जे आहे ते त्यांना मिळत असतं. आणि जे कर्तव्यनिष्ठ जे टीचर्स असतात त्यांना म्हणून पुरस्कार मिळत असतात. त्यांना त्या ठिकाणी मग नगरपालिकेचा पुरस्कार, राज्य स्टेट लेवलचा किंवा नॅशनल लेवलचा त्या ठिकाणी त्यांना प्राइज मिळत असतं. त्याचा हा एक गुण त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता आपण हेडमास्टरचे क्वालिटी पाहिले, आता आपल्या हेडमास्टरचं फंक्शन्स पाहायचंय. तर त्या ठिकाणी पहिलं म्हणजे प्लॅनिंग, इयरली प्लॅनिंग जे हेडमास्टरला करावं लागतं ऍज पर सिलेबस, ऍज पर करिक्युलम. टू कोणाचं मदत घ्यावी लागते त्यांना, टीचर्सची. आणि हे त्या स्टँडर्डचं प्लॅनिंग जे आहे त्यांना वर्षभराचं त्या ठिकाणी करायचं असतं. आणि ते करत असताना त्यांना त्या ठिकाणी गायडन्स द्यायचं असतं. म्हणजे टीचर्स प्लॅनिंग करत असतात मगाशी सांगितलं, पण कोणाच्या गायडन्स खाली करत असतात, तर हे फार महत्वाचं आहे की हेडमास्टरच्या प्लॅनिंगच्या अंडर ते त्या ठिकाणी करत असतात प्लॅनिंग. म्हणून प्लॅनिंग करणं हा महत्वाचा गुण जो आहे तो हेड मास्टरशी असणं गरजेचं आहे. नंतर ऑर्गनायझिंग अँड ऍडमिनिस्ट्रेटिंग, त्या ठिकाणी त्याला मगाशी सांगितलं की संघटन प्रशासन जमलं पाहिजे, त्याचं मी मगाशी तुम्हाला एक्झाम्पल दिलं. नंतर सुपरविजन, आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं की शिक्षकाला सुपरविजन कोणाचं करायचं असतं, ज्यावेळी एक्झाम चालू असते त्यावेळी स्टुडंटचं सुपरविजन आपण करतो शिक्षक. पण हेडमास्टरचं सुपरविजन कसं असतं, तर त्या ठिकाणी त्याला शालेय स्कूलचं सुपरविजन करायचं असतं की मी प्लॅनिंग केलंय, मी ऑर्गनायझेशन केलंय, तर माझं ऍडमिनिस्ट्रेशन हे सगळं टाइम टू टाइम चालू आहे का आणि ते कोणतंही डिस्टर्ब नाही ना, याच्यासाठी त्याला सुपरविजन करायचं असतं. तर ती क्वालिटी आहे सुपरविजनची की या ठिकाणी सारखंच म्हणजे मला मी हेडमास्टर आहे आणि प्रत्येक वर्गात जाऊन मला सुपरविजन, प्रत्येक क्लासमध्ये जाऊन सुपरविजन, सारखं सारखं मला तासाला प्रत्येक पिरियडला जाऊन करायचंय असं न करता, जर हेडमास्टरनी स्वतःची एक पर्सनॅलिटी ठेवली की 11 वाजता तिथं थांबले, स्कूल जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा नुसतं तो ऑफिसच्या बाहेर थांबला आणि त्यांनी त्या ठिकाणी सुपरविजन म्हणून केलं, तर त्या ठिकाणी कंट्रोलिंग जे आहे ते दिवसभरासाठी असू शकतं. किंवा मध्येच मधल्या सुट्टीमध्ये काही हेडमास्टर काय काय चाललंय ते बघण्यासाठी सुपरविजन करत असतात. किंवा लास्टली शाळा जेव्हा सुटते तर त्यावेळी पण जाऊन तो पर्यवेक्षण करू शकतो. ऑफिसच्या बाहेर थांबून सुद्धा पूर्ण स्कूलचा तो सुपरविजन त्या ठिकाणी करू शकतो. डिसिप्लिन कंट्रोलिंग याच्यासाठी मुख्याध्यापकाला सुपरविजन करणं गरजेचं असतं, त्याच्यासाठी तयार राहणं गरजेचं असतं. मगाशी सांगितलं टीचिंग, त्याला त्या ठिकाणी काही तास दिले असतात पिरियड, त्याचं पण त्या ठिकाणी टीचिंग त्यांनी करायचं असतं. नंतर प्रोव्हाइडिंग गायडन्स, त्यांनी त्याला आपल्याला माहिती की सिच्युएशन असे येते की आपल्याला गायडन्सची गरज असते आणि गायडन्स प्रमाणे आपण काम करत असतो. आणि मग ते करत असताना आपल्याला गायडन्स कोणाला करायचं, हेडमास्टरला. तर हेडमास्टर जे आहे ते गायडन्स टीचर्सला करत असतात, नॉन टीचिंग स्टाफला करत असतात, स्टुडंट्सला करत असतात, पॅरेंट्सला करत असतात. पॅरेंट्सची जी पालक सभा होते, पॅरेंट्स मीटिंग, त्याच्यामध्ये मुख्याध्यापकाचा रोल फार महत्वाचा असतो. तो वर्षभराच्या सूचना ज्या आहे त्या ठिकाणी देत असतो विद्यार्थ्यांना. म्हणून या ठिकाणी प्रोव्हाइडिंग गायडन्स, कोणीही त्याच्या कॅबिन मध्ये गेलं तर त्या ठिकाणी पहिलं कर्तव्य हेडमास्टरचं असतं की त्या ठिकाणी त्यांनी गायडन्स दिलं पाहिजे. मी तर आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या वर्तक मॅडमचं नेहमीच गायडन्स घेत असते. जर चांगलं गायडन्स आपण घेतलं तर चांगलं आपण काम करू शकतो, आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून आपण मला येतं असं नाही, पण मला गायडन्सची गरज आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि मग आपण कोणाकडे जातो ऍज अ टीचर, तर आपण हेडमास्टरकडे जात असतो. पालकांना पण प्रॉब्लेम्स येतात, आल्यानंतर आपण काय करतो, टीचर त्यांना हेडमास्टरचं ऑफिस दाखवतो.
तर या ठिकाणी किंवा नवीन काही टेक्निक्स आले किंवा सिलेबसमध्ये त्याचं आपल्याला गायडन्स हवं असतं, सिलेबस बदलला त्याचं गायडन्स हवं असतं. तर हे सगळं ज्ञान कोणाकडे असतं? हेडमास्टरकडे असतं. म्हणून आपण त्या ठिकाणी हेडमास्टरकडे गेलो तर त्या ठिकाणी आपला मुख्याध्यापक नक्कीच योग्य दिशेने गायडन्स करतात. आणि त्याच्यानंतर मेंटरिंग रिलेशन विथ पीपल्स, पॅरेंट्स, टीचर्स, पब्लिक, कंट्रोलिंग अथॉरिटी एक्सेट्रा. तर मागाशी सांगितलं समाजाकडे आपण गेलं पाहिजे, सोसायटीकडं. मग सोसायटीतले ह्युमन रिसोर्सेस कोणते आहेत? तर स्टुडंट्स आहेत, पॅरेंट्स आहेत, टीचर्स आहेत, सोसायटी आहे आणि अथॉरिटी आहे. या सगळ्यांचा संबंध जो आहे, रिलेशन, हे टीचरने या ठिकाणी ठेवणं, सॉरी हेडमास्टरने ठेवणं गरजेचं आहे. तरच तो त्या ठिकाणी चांगलं कामकाज आहे तो करू शकतो. आणखी एक याच्यामध्ये मला सांगायचं वाटतो की रिपोर्ट रायटिंग, की त्याला काही गोष्टी त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर कामकाज प्लॅनिंग केलं, ऑर्गनायझेशन केलं आणि ऍडमिनिस्ट्रेशन केलं आणि माझं काम झालं असं नाहीये. तर कामकाज जे आहे, वर्क, त्या टाइम प्रमाणे चांगलं चालू आहे की नाही याच्यासाठी काही डायरी मेंटेन त्या ठिकाणी त्याला करायची असते, असे हेडमास्टर करत असतात. मग कशाची डायरी रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग त्या ठिकाणी ते करत असतात. मग त्याच्यामध्ये दैनंदिन करत असतात की एखादा शिक्षक कसा शिकवतो माझा, सारखं जायचं नाही त्याच्या वर्गामध्ये रोज जाऊन, मग त्याला ते स्ट्रेस येतो आणि मग तो डिस्टर्ब होतो. तर आठवड्यातून एकदा तो त्या ठिकाणी जाऊन त्याचं लेसन जे आहे तो बघू शकतो आणि लगेच त्या ठिकाणी तो त्याला गायडन्स देत नाही की तुम्ही इफेक्टिव्ह टीचिंग केलं किंवा तुमचं चुकलं. मुलांसमोर आपण कधी विद्यार्थ्यांना रागवायचं नसतं किंवा मुलांसमोर हेडमास्टरने टीचरला कधी त्यांच्या चुका सांगायच्या नसतात. हा, ते नंतर कॅबिन मध्ये बोलून त्या ठिकाणी त्यांना सांगू शकतात की मी तुमचं त्या ठिकाणी पिरियड अटेंड केला आणि तो तुमचा त्या ठिकाणी खूप छान झाला. मग ते तो डायरीमध्ये लिहून ठेवतो की या मॅडमचा हा लेक्चर छान झालं, या तारखेला टाइमला मी लेक्चर पाहिलं. दुसरा जर एखादे शिक्षक चांगलं काम करत नसतील तर त्या पण ठिकाणी जाऊन ते लेसन ऑब्झर्वेशन करतात पिरियड आणि काही इम्प्रुव्हमेंट त्या ठिकाणी त्यांना बोलून ते सांगू शकतात. त्याचंही ते डायरीमध्ये मेंटेन करू शकतात. म्हणून डायरी रायटिंग किंवा रिपोर्ट रायटिंग आहे ते करणं मुख्याध्यापकाला महत्वाचं असतं. कारण अपडेट नॉलेज, काही मागच्या काही गोष्टी जर आपल्याला त्या ठिकाणी माहिती करून घेणं गरजेचं आहे तर मग त्या ठिकाणी तो काय करू शकतो, डायरी रायटिंग करू शकतो. आता पुढचं गोष्ट जी आहे ती क्वालिटीज ऑफ सुपरवायझर. आता तुम्ही काही जे माझ्या समोर बसले, तुम्ही स्टुडंट आहात, काही जण टीचर आहात, काही हेडमास्टर्स आहात, काही सुपरवायझर आहात. हे सगळं तुम्ही क्वालिटीज तुमच्यामध्ये आहे का तुम्ही हे सगळं फंक्शन्स करताय. परंतु या ठिकाणी जे नाही स्टुडंट्स किंवा काही आणखी तुम्हाला ऍडिशनल माहिती मिळाली तर तुम्ही इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करू शकता. तर सुपरवायझर जो आहे, तर मी मागाशी तुम्हाला हेडमास्टरचं क्वालिटीज अँड फंक्शन सांगितलं आणि इकडे क्वालिटीज ऑफ सुपरवायझरचं तुम्हाला या ठिकाणी फंक्शन क्वालिटी सांगणार आहे. तर पहिलं जे आहे की तो त्याला सुद्धा शाळेतले काही गोष्टी ज्या आहेत, तास जे आहेत त्या ठिकाणी घ्यावे लागतात पर्यवेक्षकांना. तर त्या ठिकाणी पहिला एक्सलेंट टीचर पाहिजे, त्याला उत्तम शिक्षक सुपरवायझर पाहिजे, त्याला सुद्धा शिकवता आलं तरच तो आपल्या टीचर्स ऑब्झर्वेशन, पिरियड ऑब्झर्वेशन करू शकेल. कारण काही पिरियड त्याला पण नंतर ऑब्झर्वेशन करायचे असतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही त्याच्या स्कूलमध्ये जे काही सहकारी असतात, कॉर्पोरेट ऑफ फ्रेंड, त्यांनी त्याचं ऍज अ फ्रेंड म्हणून ते त्याच्याशी माईक बंद करा, कोणाचं चालू आहे. तर त्या ठिकाणी एक तो सहकारी शिक्षक असावा. आपले जे सहकारी आपले समोर आहेत म्हणजे तो सुपरवायझर आहे, परंतु त्यांनी आपल्या शिक्षकांशी त्याचं वर्तन ऍज अ फ्रेंड असेल आणि त्यांना तो जर मदत करत असेल तर नक्कीच ते त्यातही त्यांना मदत करेल आणि छान एन्व्हायरमेंट आपल्या स्कूलमध्ये तयार होईल. त्याच्यानंतर गुड ऍट ऍडमिनिस्ट्रेशन अँड ऑर्गनायझेशन, चांगले प्रशासन संघटन. आता इथं परत ते का आलं तर आपल्याला माहिती की मुख्याध्यापक ह्या सगळ्या काही गोष्टी करत असतो, परंतु आपल्याला माहिती की शिफ्ट मध्ये आपले स्कूल्स असतात, एक सकाळचं शिफ्ट आणि दुसरं दुपारचं शिफ्ट. म्हणून मग त्या दोघांनी काही कामं, काही वर्क डिवाइड केलं असतं. तर मुख्याध्यापक एका शिफ्टला येतात आणि सुपरवायझर एका शिफ्टला येत असतात. मग कामाचा लोड जो आहे तो कमी होण्यासाठी मुख्याध्यापकांनी सुपरवायझरवर काही जबाबदारी सोपवली असते. मग सुपरवायझरला सुद्धा त्या ठिकाणी शिकवायचं असतं, शिक्षकांशी संपर्क साधायचा असतो आणि प्रशासनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मदत करायची असते. म्हणून त्याला स्वतःला जसं मुख्याध्यापकाला माहित असणं गरजेचं आहे प्रशासन, ऍडमिनिस्ट्रेशन, ऑर्गनायझेशन, तसं सुपरवायझरला सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. नंतर रोल ऑफ काउन्सिलर गाईड, व्हेरी इसेन्शियल दिस. कारण ऍज अ काउन्सिलर आता स्कूलमध्ये आपण बघतो की विद्यार्थ्यांना अनेक किंवा टीचर्सला अनेक प्रकारच्या समस्या येतात आणि मग सुपरवायझरला आउट ऑफ वे जाऊन सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मदत करायची असते आणि म्हणून ते कशा गोष्टींनी साध्य होतं तर
काही स्कूलमध्ये आपल्याला काउन्सिलर असतात, पण सगळ्या स्कूलमध्ये नसतात. 9th स्टँडर्डला काही शाळांमध्ये काउन्सिलिंग विषय आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होतो. किंवा आपल्या बीएड कॉलेजमध्ये सुद्धा आपण वराडे मॅडम आणि डॉक्टर रॉय मॅडम हा विषय तुम्हाला शिकवतात. याचा उपयोग तुम्हाला नक्कीच, जेव्हा तुम्ही सुपरवायझर व्हाल तर आपले जे टीचर्स आहेत, पॅरेंट्स, स्टुडंट यांना तुम्ही नक्कीच योग्य दिशेने त्या ठिकाणी काउन्सिलिंग करू शकाल किंवा गाईड करू शकाल. एक मार्गदर्शक म्हणून सगळ्यांना गरज असते. आणि सुपरवायझर जेव्हा सकाळची शिफ्ट असते त्यावेळी संपूर्ण जबाबदारी शाळेची सुपरवायझरकडे असते, आणि तिथं पण मग त्याला काउन्सिलर आणि गाईड म्हणून रोल त्याचा जो आहे तो त्याचा ऍक्ट करावा लागतो, किंवा सल्लागार व मार्गदर्शकाची त्याला भूमिका करावी लागते. देन एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आपल्याला एक्सपिरियन्स आणि एक्सपर्ट, की गेला शाळेत आणि मुख्याध्यापक त्याला गव्हर्नमेंटने केला असं नाही. गव्हर्नमेंटचे काही रूल्स आहेत, काही एक्सपिरियन्स त्या शिक्षकाला झाला तरच तो त्या ठिकाणी सुपरवायझर होऊ शकतो. म्हणून तो अनुभवी पाहिजे, कारण त्याला मुख्याध्यापकाला प्रशासनाची मदत करायची असते. टीचिंग मध्ये तो एक्सपर्ट असतो, परंतु त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टींमध्ये तो अनुभवी आणि तज्ज्ञ पाहिजे, एक्सपर्ट पाहिजे. रोल ऑफ पॅरेंट्स, पालकाची भूमिका त्याच्याकडे असली पाहिजे, की तो मुलांबरोबर त्यांनी प्रेमाने वागलं पाहिजे. कारण किंवा टीचर्स बरोबर त्यांनी, तो सिनियर त्या ठिकाणी टीचर असतो, सुपरवायझर असतो, म्हणून आपल्या टीचर्स आणि आपले स्टुडंट्स याच्याबरोबर त्याचे संबंध खूप चांगले असावे. पालकाची भूमिका त्याची असावी, कारण आपल्याला माहिती आहे तुम्ही इंटर्नशिपला जाता आणि तुम्ही ऑब्झर्वेशन करता, किंवा काहींनी केलेलं आहे किंवा आम्ही सुद्धा करतो टीचर एज्युकेटर. तर काही मुख्याध्यापक जे आहे ना ते पालकाच्या भूमिकेमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल आपल्या शेजारच्या अभिनव शाळेत मी जात होते, आणि मग काही मुलं जे आहेत ना त्यांना काही प्रॉब्लेम आला तर ते डायरेक्ट आपल्या सरांकडे जायचे, सुपरवायझर सरांकडे. आणि मग त्याला म्हटलं काय चाललंय, माझं पोट दुखतंय. आणि मग ते सरांकडे जायचे की सर मला गोळी द्या. मग सरांनी काय केलं होतं, त्यांच्या समाधानासाठी 2 गोळ्यांचे आयुर्वेदिक गोळ्या ज्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या. मग त्यांचं डोकं दुखलं सर त्यांना त्याची गोळी द्यायची, त्यांचं पोट दुखलं सर त्यांनी, म्हणजे इथं आईच्या भूमिकेमध्ये सर असायचे. किंवा मी शेलार मॅडम गावातली शाळेत स्टुडंट माझ्या बरोबर आले होते, त्या सुद्धा सगळ्या स्टुडंटशी पालकांच्या भूमिकेमध्ये मुलांशी असायच्या, की फक्त टीचिंग नाहीये तर त्यांचे त्या ठिकाणी त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांना काय नीड आहे हे बघून पालकांच्या दृष्टिकोनातून आपण सुपरवायझरचा रोल महत्वाचा असतो. आणि मगच आपल्या मुलांची शिक्षणाची आवड त्या ठिकाणी नक्कीच तो शाळेत येतो. या पद्धतीने त्यांची भूमिका असणं गरजेचं आहे. तर आपल्या इथले सुद्धा सुपरवायझर रजपूत सर आहेत, पूर्वी नगरकर सर होते, आता ते मुख्याध्यापक झाले, पण यांची भूमिका आम्ही ऑब्झर्वेशन केली पालकांचीच होती. आता या ठिकाणी फंक्शन्स ऑफ सुपरवायझर, या ठिकाणी मी मगाशी सांगितलं प्लॅनिंग करत असताना या ठिकाणी मुख्याध्यापक जसे असतात तसे सुपरवायझरचा रोल शिक्षक आणि हेडमास्टर याच्या मधली भूमिका जी आहे ही या ठिकाणी सुपरवायझरची असते. आणि मग त्या ठिकाणी प्लॅनिंग करत असताना, प्लॅनिंग वर्षभराचं किंवा महिन्याचं असतं, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही गेल्या वर्षी सगळं बघितलंय. तर ते करत असताना टीचिंगचं प्लॅनिंग आणि ऍक्टिव्हिटीचं प्लॅनिंग ते त्या ठिकाणी सुपरवायझरला करावं लागतं. तर ते स्किल त्याच्याकडे असणं गरजेचं आहे, तिथं त्याने त्या ठिकाणी मदत करणं गरजेचं आहे. नंतर ऑर्गनायझर, त्याच्यावर पण मी बोलले, संघटन प्रशासन जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घ्यायचा आहे. त्या ठिकाणी काही ऑफिशियल गोष्टी असतात ज्याची ऑथॉरिटी मुख्याध्यापकांनी त्यांना दिली असते, ते पण त्या ठिकाणी त्यानं करणं गरजेचं आहे. नंतर सुपरविजन, ते मी तुम्हाला सांगितलं जसं मुख्याध्यापक करतात तसंही त्यांनी करायचंय, टीचिंग त्यांनी करायचंय. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग गायडन्स, मार्गदर्शन जे आहे ते त्यांनी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचे संबंध सगळ्यांशी चांगले पाहिजेत. त्याच्यानंतर पाठ्यक्रम वेळेवर त्यांनी पूर्ण केला पाहिजे, ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्लॅनिंग करत असताना आपण पाठ्यक्रमाचं प्लॅनिंग करतो, सिलेबसचं प्लॅनिंग करत असतो. मग सुपरवायझरचा रोल काय आहे, तर सुपरवायझरनी त्या ठिकाणी काय करायचंय की त्यांच्या समोर जे शिक्षक आहेत ते वेळेवर येतात का, वेळेवर पिरियड घेतात का, वेळेवर शिकवतात का, त्यांना काही सबमिशन करायचे टीचरला, ते टीचर्स वेळेवर ते पूर्ण करतात का, विद्यार्थ्यांना दिलेला होमवर्क किंवा काय हे शिक्षक सगळं वेळेवर करतात का. तर ओव्हरऑल जे काय आहे ते सगळं कामकाज वेळेवर चाललं आहे का, हे सगळं बघण्याची जबाबदारी जी आहे ती सुपरवायझरची असते. आणि ऑन टाइम सगळं झालं तर चांगलं छान काम होतं क्वालिटीचं. आणखी त्या ठिकाणी काही अधिकार जो आहे तो हेडमास्टरनी या ठिकाणी सुपरवायझरला दिलेला असतो. मग कोणता अधिकार दिला असतो, तर 10 ज्या स्टँडर्ड आहेत त्याचे प्रॉब्लेम सोडवण्याचा अधिकार जो आहे तो सुपरवायझरचा असतो.
कारण जेव्हा कामकाज चालू असतं त्यावेळी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स, व्हेरिएशन, फायनान्सचे असतील, सोशल असतील, इंडिव्हिज्युअल टीचर्सचे असतील, स्टुडंटचे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. तर शाळेमध्ये जेव्हा सुपरवायझर जातो तर काही मुख्याध्यापक त्यांना 10 स्टँडर्ड म्हणजे 10 तुकड्यांचं समस्या सोडवण्याचं काम जे ते त्यांना देत असतात आणि ते त्या पद्धतीनं करत असतात आणि प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाले तर छान काम होतं. त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग जसं मुख्याध्यापकाने करायचं असतं तसंच या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग त्या ठिकाणी सुपरवायझरने पण करायचं असतं. शक्यतो आपण त्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिपोर्ट रायटिंग करत असतो. आपण निगेटिव्ह इम्प्रुव्हमेंट जेव्हा करायचं असतं त्यावेळी पॉझिटिव्ह तर असतं, पण निगेटिव्ह जर काही दिसलं तर आपण त्याला निगेटिव्ह सुपरवायझरने समजायचं नाही. त्याला काय समजायचं, इम्प्रुव्हमेंटसाठी काही सल्ला, काही गायडन्स, काउन्सिलिंग ते करू शकतात टीचरला किंवा स्टुडंट्सला. या पद्धतीने त्यांनी अहवाल लेखन केलं पाहिजे. तशा प्रकारे त्यांचे ऍक्शन त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्यांना प्रिव्हियस काही गोष्टी जर असेल आणि नंतर वर्षा शेवटी काही गोष्टी लागल्या, अहवाल लिहायचा असेल पूर्ण वर्षभराचा, तर त्याच्यासाठी त्यांना ते मदत होते की किंवा गव्हर्नमेंटला देण्यासाठी मदत होतं. किंवा जेव्हा पालक सभा घेतात तर यातले रिपोर्ट रायटिंग मध्ये काही मुद्दे जे आहेत ते सुद्धा ते त्या ठिकाणी काय करू शकतात, त्याचा आधार घेऊ शकतात आणि त्याच्यावर ते डिस्कशन करू शकतात आणि त्या ठिकाणी मग इम्प्रुव्हमेंट करू शकतात. पुढच्या वेळी जेव्हा प्लॅनिंग करतो आपलं असं असतं की प्लॅनिंग केलं आणि तसं म्हणजे तसंच झालं पाहिजे असं नसतं. प्लॅनिंग जे आहे ते फ्लेक्झिबल असतं. या वर्षी काही गोष्टी प्लॅनिंग प्रमाणे आपण करतो, सगळ्या तशा होतील अशा नसतात, काही गोष्टी होत नाहीये, मग त्याची आपण मीटिंग घेतो, रिपोर्ट रायटिंग त्याचे मुद्दे घेतो आणि इम्प्रुव्हमेंटसाठी आपण काय करतो, पुढच्या वर्षी प्लॅनिंग करत असतो. आणि त्यावेळी मात्र ही जी नोटबुक आहे रिपोर्ट रायटिंगची किंवा अहवाल लेखन जे केलेलं आहे ते हेडमास्टरचं आणि सुपरवायझर सोबत त्यांनी घेतलं तर पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग जे ते चांगलं इफेक्टिव्ह, कारण टोटल क्वालिटी मॅनेजमेंट मध्ये आपण हे प्लॅनिंग जर केलं तर त्या ठिकाणी चांगलं कामकाज वर्षभराचं जसं प्लॅनिंग केलं तसं त्या ठिकाणी होऊ शकतं. काही लूप फॉल्स जे आहेत या वर्षी दिसले तर पुढच्या वर्षी आपण ते दूर करण्याचा सुपरवायझर प्रयत्न करू शकतात. त्याच्यानंतर मेंटेन डिसिप्लिन फार महत्वाचे, फार. कारण इथं जेव्हा शालेय स्कूल प्रोग्राम किंवा शालेय कामकाज वर्क जेव्हा चालू असतं तर त्याचा संबंध टाइमशी असतो आणि टाइमचा संबंध डिसिप्लिन, शिस्तीचा असतो. शाळा जी आहे ती आपली जर 10:30ला भरणार असेल, सकाळी सरांनी, गंदे सरांनी आपल्याला काय सांगितलं की उद्या 10:20ला तुम्ही, सरांनी काल आपल्याला मोबाईलवर मेसेज पाठवला होता आणि त्याप्रमाणे त्यांनी सूचना पण दिली होती आणि त्या पद्धतीनं आपलं ऍज अ टीचर आपलं काय कर्तव्य होतं की त्या ठिकाणी टाइमला जॉईन होणं. शिक्षकाने सुद्धा किंवा सुपरवायझर, कारण शिक्षकांना पण काही टायमिंग घालून दिलेलं असतं, पण याचं कामकाज जर पर्यवेक्षण करायचं असेल तर अगोदर डिसिप्लिन जे आहे ते सुपरवायझर मध्ये येणं गरजेचं आहे. मग थोडा वेळ अगोदर त्यांनी शाळेमध्ये आलं पाहिजे आणि डिसिप्लिन अगोदर त्याने जर पाळलं तरच तुमचे टीचर, तुमचे स्टुडंट्स हे सगळे डिसिप्लिन किंवा पॅरेंट्स पाळू शकतील. म्हणून या ठिकाणी डिसिप्लिन जो आहे तो सुपरवायझरने पाळणं गरजेचं आहे. मग ते काय डिसिप्लिन बघू शकतात तर शिक्षक वेळेवर येतात का, विद्यार्थी वेळेवर येतात का, पालक मुलांना सोडून वेळेवर निघून जातात का आणि बरोबर वेळेवर कामकाज सुरू होतं का आणि दिवसभर कशा पद्धतीनं आहे, हे सगळं डिसिप्लिन जे आहे पर्यवेक्षणामुळे होत असतं. आणि म्हणून सुपरविजन आणि डिसिप्लिन याचा संबंध आहे की आणि प्लॅनिंग केलं, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन चालू झालं, नंतर पर्यवेक्षण चालू झालं आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्या ठिकाणी डिसिप्लिनवर पडत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी शिस्तीत कामकाज जे आहे ते शाळेचं होतं. आणि म्हणून आपण बघतो की मी सुपरवायझर आहे, शिक्षकाने अगोदर यायचंय, शिकवायचं काम सुरू करायचंय आणि मी नंतर जाईल आणि मग मुख्याध्यापक कधी कधी त्यांना दुसरं काम असतं, हेडमास्टर, आणि म्हणून मग ते त्या ठिकाणी अथॉरिटी सुपरवायझरला दिले असतात. आणि काही सुपरवायझर काय करतात की शाळेमध्ये आज हेडमास्टर नाहीये, मग मी उशिरा गेलो तरी चालेल आणि मग माझे शिक्षक येतील, टीचर्स, आणि ते त्या ठिकाणी टीचिंगचं काम सुरू करतील. असं नाही, तर जो सुपरवायझर चांगला कोणता, तो डिसिप्लिन मेंटेन करतो. त्यांनी वेळेच्या अगोदर तिथं उपस्थित राहणं गरजेचं आहे. त्याचं ऑब्झर्वेशन टीचर स्टुडंट करत असतात की सुपरवायझर वेळेवर येतात, सुपरवायझर वेळेवर कामकाज सुरू करतात, झालं की नाही ते बघतात, म्हणून मला माझं डिसिप्लिन मध्ये राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं स्वतः त्यांनी डिसिप्लिन मेंटेन केलं पाहिजे. देन कम्प्लीट द वर्क ऑफ हेडमास्टर ऍज पर ऑर्डर. कारण मुख्याध्यापक जेव्हा नसतात तेव्हा त्यांना मुख्याध्यापकाच्या ऑर्डर प्रमाणे सुपरवायझरला काम करायचं असतं. ज्या ज्या सूचना मुख्याध्यापक, काही शाळांमध्ये उपमुख्याध्यापक असतात, तर त्या दोघांनी जे काही सूचना दिल्या त्याचं पालन, काटेकोरपणे पालन करणं काम जे आहे हे ऑर्डरचं सुपरवायझरचं असतं. म्हणजे त्यांनी सांगितलं
ऐकून केल्यासारखं केलं आणि आपल्या पद्धतीने केलं असं नाहीये. तर कम्प्लीट द वर्क ऑफ हेडमास्टर ऍज पर ऑर्डर, त्यांच्या ऑर्डर प्रमाणे, सूचनेप्रमाणे पालन करणं गरजेचं आहे. देन हेल्प टू द हेडमास्टर. सुपरवायझरचं काम काय आहे? टीचरचं बाकीचं काम बघायचंय, पर्यवेक्षणचं. पण हेडमास्टरचं काम जे आहे, वर्क लोड खूप झाला तर ते काय करू शकतात, सुपरवायझरला त्या ठिकाणी हाताशी घेऊ शकतात, मदतीला घेऊ शकतात. आणि त्या ठिकाणी मात्र सुपरवायझरने त्या हेडमास्टरला जर मदत केली तर ते काम टाइमवर होतं, इफेक्टिव्ह होतं आणि खूप छान आपलं शालेय कामकाज चालतं. म्हणून त्यांनी मुख्याध्यापकाला मदत करण्याची तयारी दाखवली पाहिजे. म्हणजे काही ठिकाणी काय होतं, मुख्याध्यापक आहेत ना, मग मला काय करायचंय, त्यांची सगळी जबाबदारी आहे. मग त्या ठिकाणी मदतीची अपेक्षा असते, तुम्ही मदत केली नाही तर त्यांना प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. पण तुमची जर मदत घेतली, तुमचं जर गायडन्स घेतलं तर त्या ठिकाणी दोघांच्या मदतीने काम छान होऊ शकतं. वर्कलोड जो आहे तो कमी होऊ शकतो आणि खूप इफेक्टिव्ह टीचिंग आपलं त्या ठिकाणी होऊ शकतं. आता हे फार महत्वाचं आहे. हा नवीन भाग जो आहे तो तुमच्या सिलेबस मध्ये टाकलेला आहे. त्याच्यामध्ये पॅरेंट्सची रोल, क्वालिटीज, फंक्शन्स खूप महत्वाचे आहे. कारण या ठिकाणी तुम्ही पुस्तकामध्ये शोधायला जा, कुठे पॅरेंट्सचे क्वालिटीज, कुठे पॅरेंट्सचे फंक्शन्स, कुठे पॅरेंट्सचा रोल, तो सगळा तुमच्यामध्ये आहे, तुमच्या घरामध्ये आहे. तर या ठिकाणी काही आपले स्टुडंट जे आहेत ते पॅरेंट्स आहेत, काही स्टुडंट जे आहेत त्यांचे पॅरेंट्स घरात आहेत. मग त्यांचा रोल जो आहे तो या ठिकाणी काय आहे? कारण सध्या स्थितीमध्ये पूर्वी छान होतं सगळं, व्हॅल्यू घरात होते, एकत्र कुटुंब पद्धती होती, व्हॅल्यू संवर्धनाची गरज नव्हती, आजी आजोबा होते, ते सगळे प्रार्थना वगैरे त्याच्यातून व्हॅल्यू डेव्हलप करत होते. परंतु आता काय होतंय, सिलेबस मध्ये व्हॅल्यू, एलिमेंट्स, लाईफ स्किल्स हे टाकणं गरजेचं पडलं. तर सिच्युएशन सोसायटीची बदललेली आहे, ग्लोबलायझेशन आलेलं आहे, त्याच्यामुळं अनेक गोष्टी आपल्या बदलल्यात आणि म्हणून या ठिकाणी पॅरेंट्सचा रोल बदललाय. ग्लोबलायझेशन मध्ये आपल्या नीड ज्या आहेत त्या पॅरेंट्सच्या अर्थ, फायनान्स जो आहे त्याच्याशी रिलेटेड आहे आणि म्हणून मग बरेच पॅरेंट्स जे आहेत ते घराच्या बाहेर पडतात. एकत्र कुटुंब पद्धती नाहीये, ते सेपरेट जे आहे ते फॅमिली लाईफ सगळं आहे, मुलांकडे दुर्लक्ष होतंय. मग काही मुलं पाळणा घरात आपल्याला बघायला मिळतं, काही मुलं जे आहे ते सोबत नेतात त्या ठिकाणी शाळेत टीचर्स वगैरे. तर या ठिकाणी पॅरेंट्सचा रोल महत्वाचा आहे आणि तुम्ही ऍज अ टीचर, ऍज अ हेडमास्टर, ऍज अ सुपरवायझर, पॅरेंट जे तुमच्या समोर आहेत त्या ठिकाणी काही मूल्य जे आहेत ते डेव्हलप करू शकता. आणि मग तुम्ही कसं डेव्हलप करू शकता, तर त्या ठिकाणी तुम्ही पॅरेंट्स मीटिंग घेऊन त्यांना काही गायडन्स, जसं सरांनी सांगितलं, नगरकर सरांनी, की आम्ही पॅरेंट्सशी जास्त संपर्क साधतो म्हणून आमचे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह होतात आणि मग आम्ही आमच्या ऑब्जेक्टिव्ह एम्स पर्यंत पोहोचू शकतो आणि खूप छान आता वातावरण आमचं आहे. म्हणून पहिलं जे आहे तर पॅरेंट जो आहे तो त्याच्यामध्ये स्वतः मूल्य संवर्धन असणं गरजेचं आहे, की त्यांनी स्वतः जर त्याच्यामध्ये चांगली व्हॅल्यू असेल तर तो आपल्या मुलांमध्ये पण त्याने काय करायचंय, व्हॅल्यू डेव्हलप करायचं. व्हॅल्यू डेव्हलप करायचं म्हणजे हा व्हॅल्यू घे आणि तुझ्यामध्ये डेव्हलप कर. समजा आपण सहकार्य वृत्ती बघितली, कॉपरेशन व्हॅल्यू, तुझ्या असं होतं का? नाही. तर व्हॅल्यू जेव्हा डेव्हलप होतात तो कशाच्या मदतीने होत असतात, प्रोग्राम असेल, वेगवेगळे प्रोग्राम्स असतील, वेगवेगळे उपक्रम, ऍक्टिव्हिटी असतील, जर एनकरेज जर पॅरेंट्सनी केलं, स्वतः गेला, मुलांना नेलं, ते पाहून त्या ठिकाणी आपोआपच व्हॅल्यू जे आहेत ते मुलांमध्ये, त्यासाठी विविध ऍक्टिव्हिटी मध्ये एनकरेज करणं पॅरेंट्सनी गरजेचं आहे. आता जे पॅरेंट्स आहे त्यांचे खूप महत्वाचा रोल आहे, त्यांनी स्वतःमध्ये ती क्वालिटी आणली पाहिजे आणि तसं फंक्शन्स केलं पाहिजे. देन मानसशास्त्राचं ज्ञान, नॉलेज ऑफ सायकोलॉजी, आपल्या मुलाबद्दल आपल्या पॅरेंट्सला त्याची सायकोलॉजी माहित असणं गरजेचं आहे. तो एखाद्या विद्यार्थ्यांना शालेय काही ताणतणाव आला, तो घरामध्ये तो स्ट्रेसमध्ये असतो, मग ऑब्झर्वेशन जर आपण त्या आपल्या मुलाचं केलं तर त्याला का तो असं नाराज आहे, आज तो का आनंदी आहे, याच्याकडे या ठिकाणी मानसशास्त्राचं ज्ञान जे आहे ते विद्यार्थ्यांचं ज्या त्या ठिकाणी पॅरेंट्सला असेल तर नक्कीच तो त्या ठिकाणी त्याला त्याची विचारपूस करून त्याचं डेव्हलपमेंट करू शकेल. म्हणून मानसशास्त्राचं ज्ञान जे आहे ते आत्ताच्या पालकांमध्ये असणं गरजेचं आहे आणि त्याचं गायडन्स आपण शाळेमध्ये त्यांना देऊ शकतो की कशा प्रकारे किंवा आता आपण त्याचं डेव्हलप करू शकतो. तर ते फार महत्वाचं आहे, कारण आपण माहितीये की फिजिकल अँड मेंटल या दोन्ही दृष्टिकोनातून आपण मुलांचं, तुम्ही सायकोलॉजी मध्ये शिकला असाल, डेव्हलपमेंट करतो. आपण काय करतो, जास्त फिजिकल डेव्हलपमेंटकडे लक्ष देतो, पण सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट जे ती पण महत्वाची असते आणि तिच्याकडे जर आपण महत्व दिलं नाही तर मुलांना अनेक प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी येत असतात. आणि ऍज अ पॅरेंट्स तुम्ही अर्थार्जन करा, पैसे कमवा, पण आपल्या मुलांकडे मात्र नक्कीच त्यांची सायकोलॉजी माहिती करून घ्या,
त्यासाठी त्यांना समजून घ्या. अंडरस्टँडिंग द स्टुडंट ऍज अ पॅरेंट, तुम्ही तुमच्या पीपल्स किंवा तुमचे पाल्य जे आहेत त्यांना त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं की त्याला काय म्हणायचंय. त्यासाठी त्यांना तुम्ही टाइम दिला पाहिजे, त्यांना समजून घेतलं पाहिजे. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. तुमचं दुर्लक्ष झालं याचा इफेक्ट शेवटी मी तुम्हाला सांगेल की पॅरेंट्स या प्रत्येक गोष्टी दुर्लक्ष झालं तर सद्यस्थितीमध्ये काय इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना समजून घ्या. त्याच्यानंतर सिंपथी, आपल्या मुलाबद्दल आपल्याला सिंपथी पाहिजे, सहानुभूती पाहिजे. त्याचा रागराग करता कामा नाही. त्याने काही गोष्टी ऐकली तर तो असं का करतो ह्याचं कारणनुसार तुम्ही रिझन समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याला प्रेमाने शाबासकी, एखादा चांगला पहिला नंबर आला तर त्याला शाबासकी देणं गरजेचं आहे. त्याला मोटिवेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे, छान काम केलं तर या ठिकाणी असं त्याला सिंपथी पाहिजे. त्याच्या अवेअर अबाउट हेल्थ फार महत्वाचं आहे की मुलांच्या आरोग्याबद्दल आधी तर तुम्ही पॅरेंट्स म्हणून स्वतःच्या आरोग्याबद्दल तुम्ही जागृत राहा, पण तुमच्या बरोबर तुमचे जे पाल्य आहेत त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही अवेअर राहिलं पाहिजे. का हेल्थ बद्दल काय आहे तर हेल्थ बद्दल जो 2 गोष्टी आहेत की तुम्ही त्यांना योगा किंवा व्यायामाच्या सवयी लावल्या पाहिजे. अगोदर स्वतःच योगाबद्दल किंवा व्यायामाबद्दल माहिती करून घेतली पाहिजे. मग आपोआपच आपण आपल्या मुलांना त्या पद्धतीनं व्यायाम किंवा योगा असेल त्याची सवय लावतो तर मेंटली त्या ठिकाणी ते प्रिपेअर होऊ शकतात. आणि दुसरं फिजिकली पण की शिकायला तो आनंदाने वर्गात शिकत असतो विद्यार्थी. तर इथं कुठं पॅरेंट्सचं योगदान खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर आहार मुलांना की मी श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसे आहे म्हणून काही पॅरेंट्स काय करतात डब्यामध्ये मुलांना भरपूर मिठाई देतात, परंतु त्याचा इफेक्ट काय होत असतो मुलांच्या आरोग्यावर होत असतो. काही शाळांचा रूल असा असतो की डब्यामध्ये श्रीमंत असो गरीब असो त्या ठिकाणी डब्यामध्ये तुम्ही भाजी पोळीच आणलं पाहिजे आणि ते चेकिंग जे आहे ते शिक्षक करत असतात. आणि म्हणून आपल्या मुलांची जर हेल्थ चांगली ठेवायची असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अटेन्शन देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांचा आहार जो आहे तो योग्य प्रकारे मुलांना दिला पाहिजे. ही पहिली जबाबदारी पॅरेंट्सची आहे की त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही कामामुळे करू शकत नाही, योग्य आहार देऊ शकत नाही, पण तुम्ही बाकीच्यांची मदत घेऊन त्यांना योग्य आहार जो आहे तो मुलांना, म्हणजे आहार म्हणजे जेवण मला म्हणायचंय, तर योग्य आहार तुम्ही त्या ठिकाणी फळं असेल. आता आपण हे सगळं तुम्हाला आताच्या सिच्युएशन मध्ये माहिती झाले की व्यायाम कसा त्यांनी केला पाहिजे, त्यांना फळं कशी खाऊ घातली पाहिजे, त्यांना ताजा आहार कसा दिला पाहिजे, घरातल्या घरात शिजवून आपण त्यांना ते सगळं दिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी हेल्थ जर मुलांची चांगली असेल तर आपल्या मुलाच्या हेल्थ बद्दल आपण अवेअर असलं पाहिजे. तो जर सारखाच आजारी पडत असेल तर तो का आजारी पडतो याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे पालकांनी. आणि मग त्याच्यासाठी डॉक्टरांकडे नेलं, काही त्या ठिकाणी काउन्सिलिंग केलं तर नक्कीच तो त्याचं आरोग्य चांगलं त्या ठिकाणी फिजिकल आणि मेंटली या दोन्ही गोष्टी कोणातून त्याचे हेल्थ म्हणजे आपण काय करतो फिजिकली व्यायामला जा त्या ठिकाणी जिमला जा असं नाहीये. तर अवेअर कशाबद्दल तर हेल्थ फिजिकली आणि मेंटली तो त्या ठिकाणी अवेअर पॅरेंट्सने असलं पाहिजे. आणि त्या आता सध्याची ती नीड आहे. त्याच्यानंतर व्हिजिट व्हेरियस एक्झिबिशन प्रोग्राम, विविध प्रदर्शन कार्यक्रमास भेट देणं. तर विविध अनेक शैक्षणिक किंवा कल्चरल आपल्या सोसायटीमध्ये प्रोग्राम्स असतात. आपण काय करतो फक्त पिक्चरच्या थिएटरमध्ये त्यांना नेतो किंवा टीव्ही चालू करून देतो बघ तुला काय बघायचं, पण मुलांना योग्य दिशा म्हणजे मोबाईल जरी हातात घेतला तरी तो काय बघतो याच्याकडे पॅरेंट्सनी लक्ष देणं गरजेचं आहे की एज्युकेशनच्या बद्दल तो काय बघतोय का तशी दिशा देणं त्याला गरजेचं आहे. आणि किंवा सोसायटीमध्ये शैक्षणिक एज्युकेशनच्या संदर्भात कल्चरच्या संदर्भामध्ये की पुणे फेस्टिवल असतं त्याच्यामध्ये आपण काय करतो फक्त खरेदीसाठी जातो, तसं न जाता तिथं अनेक प्रकारचे कल्चरल ऍक्टिव्हिटी असतात. त्याच्यासाठी जर मुलांना तुम्ही नेलं तर नक्कीच आपलं कल्चरची त्यांना त्या ठिकाणी इंट्रोडक्शन होऊ शकतं, ओळख होऊ शकते. किंवा विविध प्रोग्राम असतात त्यांना त्या ठिकाणी तुम्ही जर घेऊन गेलात तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे आजच्या दिवसामध्ये संपूर्ण प्रोग्रामची लिस्ट असते. तर एखादं व्याख्यान असेल छान पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं किंवा लँग्वेजचं असेल की मुलांना पुढे मी सांगणारच आहे की ते त्या पद्धतीनं तुम्ही विविध कार्यक्रम आणि एक्झिबिशनना पालक म्हणून शिक्षक तर नेतातच पण पालकांची पण जबाबदारी तेवढी महत्वाची आहे. देन पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आपल्या मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी वरच्या काही गोष्टी आणि खाली काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते डेव्हलपमेंट करण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. नाही तर काही पालक मी बघितलेले आहेत की 90 पैकी त्याला 99 मिळाले आणि 1 मार्क मिळाला नाही, तर हे त्याची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नाहीये. म्हणून पालक नाराज होतात, त्याच्यावर स्ट्रेस आणतात, तुला 1 मार्क का नाही मिळाले म्हणून त्याला छळतात. असं न करता तुम्ही त्या ठिकाणी अष्टपैलू त्याचं व्यक्तिमत्व घडायचं असेल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विविध प्रोग्राम मध्ये त्याला त्या ठिकाणी संधी द्या, त्याच्याकडे लक्ष द्या, त्याला गायडन्स द्या, त्याला मोटिवेशन द्या, त्या ठिकाणी त्याला काउन्सिलिंग करा. त्याच्यानंतर गायडन्स, मुलांना पण गायडन्सची गरज असते. शिक्षक भरपूर अभ्यास देतात त्या ठिकाणी,
परंतु ते घरी येऊन एकटेच मुलं करत असतात कोपऱ्यात बसून. पण आज शिक्षकांनी काय तुला दिलं, त्याबद्दल तुला काय डिफिकल्टी आहे याच्याबद्दल ऍज अ पॅरेंट्स म्हणून तुमची रोल फार महत्वाचा आहे, म्हणून गायडन्स देणं महत्वाचं आहे. त्या ठिकाणी मुलांना सहकार्य करणं गरजेचं आहे की त्यांना काय पाहिजे. त्यांना शिक्षकाने एखादं प्रोजेक्ट दिलं आणि मग त्यांना त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिजे असतात, काही साधनं पाहिजे असतात, काही एड्स पाहिजे, टीचिंग एड्स पाहिजे असतात. मग ते कुठून आणणार? तुमच्या सहकार्याशिवाय त्यांना ते शक्य नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या मुलांना काय पाहिजे, कोऑपरेशन पॅरेंट्स म्हणून तुम्ही त्या ठिकाणी फक्त त्या फिजिकल फॅसिलिटी त्यांना द्यायचे नाही, तर त्या ठिकाणी त्यांना या बाकीच्या गोष्टी पण तुम्ही देणं गरजेचं आहे. त्याच्यात समन्वय, कोऑर्डिनेशन तुमचं त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. म्हणजे समन्वय कोणाशी? तर आपल्या मुलाशी आणि टीचरशी. त्या दोन्हीशी जर तुम्ही समन्वय साधला तर तुमच्या मुलं जो आहे त्याचं डेव्हलपमेंट तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकाल. त्याच्यात ऑब्झर्वेशन, आपल्या मुलाचं आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. ऑब्झर्वेशन करायचं म्हणजे समोर बसून सारखं त्याच्याकडे बघत बसायचं नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी तो काय करतो, कसा वागतो, काय काय करतो याचं न कळत ऑब्झर्वेशन मध्ये मध्ये सारखं नाही, पण मध्ये मध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे. तर आपोआपच तुम्हाला काही इम्प्रुव्हमेंट त्याच्यामध्ये करता येईल. आणि फार महत्वाचं जे आहे ते सॉल्व्ह द प्रॉब्लेम. ऍज अ पॅरेंट्स तुम्ही त्याचे प्रॉब्लेम सोडवले तर त्याचे प्रॉब्लेम जर दूर झाले तर नक्कीच तो चांगलं त्या ठिकाणी लर्निंग करू शकेल शाळेमध्ये. त्याच्यासाठी तो तयार होईल. वरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर कोणताही विद्यार्थी या सिच्युएशन मध्ये आत्महत्या करणार नाहीये. कारण आत्महत्येसाठी पॅरेंट्स पण काही ठिकाणी आपण बातम्या वाचतो जबाबदार असतात. तर आत्महत्या ज्या आहेत ते जर टाळायच्या असेल आपल्या मुलांच्या, तर आपल्या मुलांकडे या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यातून मग मुलं जे आहेत ते चांगल्या प्रकारे आपले डेव्हलप होतील आणि चांगले आपण मुलांचं आपल्या व्यक्तिमत्व जे आहे ते घडवू शकू. आतापर्यंत तुम्हाला मी जे जे शिकवलं, आता मी क्लासरूम जे आहे आपलं ते नंतर तुम्हाला त्याच्यावरती काय असाइनमेंट देईल. परंतु या ठिकाणी आतापर्यंत जे शिकवलं, तुम्हाला जे जे प्रश्न या ठिकाणी येतात त्याच्यामध्ये स्टेट द क्वालिटीज ऑफ टीचर, की तुम्ही शिक्षकाच्या क्वालिटीज कोणत्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही लिहायच्या विथ एक्झाम्पल. तुम्हाला तुमचं उत्तर परीक्षेसाठी आतापर्यंत जे आपल्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षा झाल्या त्या तुमचे शॉर्ट नोट्स तुम्हाला काय येतात त्याला 5 मार्क्स असतात आणि 25 लाईन्स तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. तर लाईन्स वर न जाता त्या ठिकाणी ज्या ज्या क्वालिटी मी तुम्हाला सांगितल्यात आणि आणखी तुम्हाला ज्या काही स्वतः ऍड करायच्यात तुम्ही करू शकता. कारण सिच्युएशन बदलली, क्वालिटीज बदलल्या, त्या आपल्या पारंपरिक क्वालिटीज आहेत त्याच्यामध्ये काय काय ऍड मी केलेले आहेत. तुम्ही पण ऍज अ टीचर तुम्हाला जे काही एक्सपिरियन्स येतात तुम्ही करू शकता. खूप छान. आणि त्याच्यामध्ये मग विथ एक्झाम्पल मात्र आपला थेरिटिकल पेपर आहे आणि त्याच्यामध्ये मग हे इथंच तुम्हाला त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता. तुम्ही विथ एक्झाम्पल तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकता. लाईन न मोजता तुम्ही लिहिलं तरी चालेल. 100 ते 150 शब्दांचं उत्तर 100 to 150 आन्सर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं असतं. देन एक्सप्लेन द क्वालिटीज ऑफ हेडमास्टर. आता मी तुम्हाला हेडमास्टरची क्वालिटी सांगितल्या त्या पद्धतीने तुम्ही त्याला लिहायच्या असतात. त्यांचं राईट द क्वालिटीज ऑफ सुपरवायझर. सुपरवायझरच्या पण क्वालिटीज या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या असतात. हे शॉर्ट नोट साठी तुम्हाला जास्तीत जास्त या युनिटवर प्रश्न विचारला जातो. देन एक्सप्लेन द रोल ऑफ पॅरेंट्स विथ एक्झाम्पल. तर पॅरेंट्सचा रोल आता मी तुम्हाला सांगितला. आता पुस्तकांमध्ये शोधायला जा, पुस्तकात शोधू नका. हे जे काही एक्सपिरियन्स आले त्याच्या काही क्वालिटीज काही रोल सांगितला. तुम्ही पॅरेंट्स म्हणून तुमच्या मुलांसाठी चांगल्या गोष्टी करत असाल तर रोल तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही विथ एक्झाम्पल त्या ठिकाणी देऊ शकता. प्रश्न जर आला विथ एक्झाम्पल तर तुम्ही एक्झाम्पल्स द्यायचे. नाही आला तरी तुम्ही तुमचं इफेक्टिव्ह जर आन्सर द्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, एक्झाम्पल देऊ शकता. इन COVID-19 सिनेरियो एक्सप्लेन द करंट फंक्शन्स ऑफ द टीचर, हेडमास्टर, सुपरवायझर अँड पॅरेंट्स विथ एक्झाम्पल्स. आता वरती मी तुम्हाला क्वालिटी शिकवल्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स मध्ये फंक्शन्स पण विचारले जातील. पण सगळ्यांचं कन्क्लुडिंग मी शेवटच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे. मला जर पेपर काढायला आला तर नक्कीच मी शेवटचा प्रश्न टाकेल. म्हणून सध्याच्या सिच्युएशन मध्ये ऍज अ टीचर, ऍज अ हेडमास्टर, ऍज अ सुपरवायझर, ऍज अ पॅरेंट्स या ठिकाणी तुमचे फंक्शन्स करंट सिच्युएशन मध्ये काय काय बदललेले आहेत याच्यावर तुम्हाला 15 मार्काचा क्वेश्चन जो आहे या ठिकाणी टाकला जातो आणि जाईल. त्या पद्धतीनं एक चांगला शिक्षक तुम्ही व्हा, आयडियल टीचर व्हा, चांगले पुरस्कार मिळवा. त्यातच आम्हाला ऍज अ टीचर एज्युकेटर म्हणून आनंद आहे आणि तुम्ही तसं व्हाल अशी मी आशा बाळगते. आणि या ठिकाणी माझं आजचं लेक्चर जे आहे
ते मी आज काय काय शिकवलं तुम्हाला, तर क्वालिटीज ऑफ अँड फंक्शन्स ऑफ टीचर, क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ हेडमास्टर, क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ सुपरवायझर अँड क्वालिटीज अँड फंक्शन्स ऑफ पॅरेंट्स, याबद्दल आपण आज या युनिटमध्ये माहिती घेतली. तर इथपर्यंत मी थांबते. थँक्यू.